करंट अफेअरची ही सिरीज ज्यामध्ये ऑलरेडी आपण प्रिव्हियस 4 सेशन बघितलेले आहेत आणि 4 सेशन्स मध्ये आपण काय केलेलं आहे, पूर्ण पॉलिटिकल असतील, इकॉनॉमिकल असतील, अशा वेगवेगळ्या करंट अफेअर्सचा जो पार्ट आहे तो आपण कव्हर केलेला आहे. आणि आपला उद्देश हा आहे की आपल्याला फॅक्टफुल असू द्या नाहीतर कन्सेप्च्युअल असू द्या, येणाऱ्या एक्झामला पूर्व मुख्य दोन्हींसाठी आपल्याला तयार व्हायचंय. ओके, मग ती राज्यसेवा असू दे, युपीएससी असू दे किंवा कंबाईन असू दे. आणि त्या उद्देशानेच आपण हे करंट अफेअरचे टॉपिक पिक केलेले आहेत. हे करंट अफेअर चालू आहे 2023 मधलं आणि आजचं सेशन आहे आपलं 5वं. आता या सेशन मध्ये आपल्याला काय बघायचे की नवीन कोऑपरेटिव्ह सोसायटी ज्या आहेत त्यांची इस्टॅब्लिशमेंट झालेली आहे नॅशनल लेवलला. ओके, यापूर्वी हे 3 कोऑपरेटिव्ह सोसायटी आज इस्टॅब्लिश होत आहेत, आज म्हणजे 2023 मध्ये. यापूर्वी 35 वर्षापूर्वी आपल्याकडे कोऑपरेटिव्ह सोसायटी ज्या होत्या त्या नॅशनल लेवलला इस्टॅब्लिश झालेल्या. तर ह्या 3 कोऑपरेटिव्ह सोसायटीज कोणते कोणते असणार आहेत? नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपोर्ट सोसायटी, नॅशनल लेवल कोऑपरेटिव्ह सोसायटी फॉर ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स आणि नॅशनल मल्टी स्टेट सीड कोऑपरेटिव्ह सोसायटी. यांची माहिती आपल्याला पीआयबी वर मिळून जाईल. ओके, तर युनियन कॅबिनेटने काय केलं, 11 जानेवारी 2023 मध्ये या 3 कोऑपरेटिव्ह सोसायटीजला काय केलेलं आहे, अप्रूव्ह केलेलं आहे. कधी? 11 जानेवारी 2023. किती सोसायटी आहेत? 3 सोसायटी आहेत. कोऑपरेटिव्ह सोसायटी किती? 3. कुठे इस्टॅब्लिश झाल्यात? नॅशनल लेवलला इस्टॅब्लिश झालेल्या आहेत. ओके, कोणत्या? एक तर नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपोर्ट सोसायटी, एक एक्सपोर्ट नाव लक्षात घ्या. दुसरं नॅशनल लेवल कोऑपरेटिव्ह सोसायटी फॉर ऑर्गॅनिक प्रोडक्ट, सेकंड ऑर्गॅनिक प्रोडक्ट लक्षात ठेवा. आणि तिसरं नॅशनल मल्टी स्टेट सीड कोऑपरेटिव्ह सोसायटी. सो सीड कोऑपरेटिव्ह सोसायटी हे लक्षात ठेवा. अशा पद्धतीने ही तिन्ही नावं काय होतील, तुमच्या लक्षात राहतील. आता कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट जो आहे तो 1982 ला पास झालेला आहे. ओके, ज्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं की जे फॉर्मेशन आहे ते फॉर्मेशन कशाकडून झालेलं आहे? ट्रायबल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन. ओके, ट्रायबल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन 1987. आता ह्या ज्या कोऑपरेटिव्ह सोसायटी इस्टॅब्लिश झालेल्या आहेत नॅशनल लेवलला आपल्याला बघायला मिळतात. आणि याच्यानंतर जेव्हा हा सुरुवातीला कायदा पास झाला त्याच्यानंतर आपल्याला मोस्टली कोऑपरेटिव्ह सोसायटी बघायला मिळाल्या नव्हत्या, तर आता 2023 मध्ये आपल्याला ह्या 3 नवीन सोसायटीज इस्टॅब्लिश झालेल्या बघायला मिळतात. आता हे बघा, युनियन मिनिस्टर कोण होते? तर भूपेंद्र यादव, हे एक लक्षात ठेवा. आणि कोऑपरेटिव्ह सोसायटीज ज्या ह्या इस्टॅब्लिश झाल्या यांचा मेन उद्देश काय आहे? तिन्ही कोऑपरेटिव्ह सोसायटीज ज्यांच्या नावातच काय आहे, पहिलं आहे एक्सपोर्ट, दुसरं आहे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आणि तिसरं आहे सीड. ही 3 नावं लक्षात ठेवा. आणि तिन्ही नावं कशाशी निगडीत आहेत? ऍग्रिकल्चरशी निगडीत आहे. आज आपण बघतोय की आपण इंडिया इंडिया इज अन ऍग्रेरियन नेशन, बरोबर की नाही? अगदी सुरुवातीपासून आपण काय आहोत? ऍग्रिकल्चरल नेशन आहोत. म्हणजेच काय, तर आपल्याकडे मोठ्या प्रमाणात काय बघायला मिळतात? ऍग्रिकल्चरल प्रोड्यूस. आणि आपली ह्यूज पॉप्युलेशन सुद्धा त्यामध्ये इन्व्हेस्टेड आहे. आणि सोबतच ते ह्यूज पॉप्युलेशन जी इन्व्हेस्टेड आहे त्याच्यातून आपल्याला पाहायला गेलं तर आउटपुट कमी मिळतं. परंतु जर स्वातंत्र्यापूर्वीपासून किंवा ड्युरिंग द 47 तेव्हापासून बघायला गेलं तर 85% पॉप्युलेशन इन्व्हॉल्ड होती. हळूहळू कमी होऊन 75 झाली, बरं की नाही? आणि आज ती जवळपास 52%च्या आसपास काय आहे, पॉप्युलेशन त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहे. आणि त्याच्यातून आउटपुट काय मिळतंय? कमी मिळतंय. आणि तिथून कोणती बेरोजगारी क्रिएट होते? डिसगाइज्ड अनएम्प्लॉयमेंट, बरोबर की नाही? लोक जास्त इन्व्हेस्टेड आहेत तिथे आणि आउटपुट तेवढ्या मोठ्या प्रमाणात नाहीये. त्याला आपण काय म्हणणार? कोणती बेरोजगारी? डिसगाइज्ड अनएम्प्लॉयमेंट. ओके, सो अशा पद्धतीने इथे आपला उद्देश काय होता की या तिन्ही कोऑपरेटिव्ह सोसायटी आपण फॉर्म केल्या तर आपल्या ऍग्रिकल्चरल प्रोडक्शनला बूस्ट मिळेल. आणि आपल्या ऍग्रिकल्चरल प्रोडक्शनला बूस्ट मिळून आपल्या तिथून उत्पादन काय होईल? वाढेल. आणि जर आपल्या ऍग्रिकल्चर मधून चांगलं उत्पादन मिळू लागलं तर लोकांना उत्पन्नाचा ह्या 52% पॉप्युलेशन जी इन्व्हॉल्ड आहे तिला एक चांगल्या उत्पन्नाचा सोर्स पण मिळेल. आणि प्लस आपल्या गरजा सुद्धा काय होतील? पूर्ण होताना दिसतील. म्हणजे नेशनच्या गरजा आपण सेल्फ रिलायबिलिटीकडे थोडासा प्रवास करू. आणि जर झालं एक्स्ट्रा उत्पन्न तर ते आपण काय करू? एक्सपोर्टही करू शकतो. म्हणून एक एक्सपोर्ट संबंधी सुद्धा तुम्हाला कोऑपरेटिव्ह सोसायटी बघायला मिळेल. एकतर आपण काय करू लागलोय? पेस्टिसाइड, इन्सेक्टिसाइड्स, हर्बिसाइड्स, फर्टिलायझर्स यांचा वापर करून काय करतोय? शेती करतोय. आता ही शेती जी आहे ती सस्टेनेबल म्हणता येईल का? नाही. आज जर बघायला गेलं तर शेतीतून मोस्टली जवळपास नियर अबाउट 80% ऑफ मिथेन जो आहे तो शेतीतून निघतोय बाहेर. खूप मोठी संख्या आहे. आणि मिथेन शेतीतून कसा निघतोय? कारण का, तर आपली जमीन कशी बघायला मिळते आपल्याला? पाणथळ जमीन. म्हणजे शेती कशी आहे?
जिच्यामध्ये पाण्याचा वापर जास्त आहे, बरोबर की नाही, इरिगेशन आपल्याला लागतं. आता हे इरिगेशन जेव्हा केलं जातं तेव्हा पाणी त्याच्यामध्येच काय राहतं, तुंबून राहतं, आणि त्याच्यामध्ये मिथेनचं काय होतं, क्रिएशन आपल्याला बघायला मिळतं. याच्यावर एक इंडियन एक्सप्रेसला आर्टिकल सुद्धा आलेलं. तर नवीन टेक्नॉलॉजी आहे की पहिलं पाणी ड्राय झाल्याशिवाय दुसरं पाणी इरिगेशन देऊच नका. आणि असं केलं तर जवळपास 12% इमिजन काय होणार आहे, रिड्यूस होणार आहे. आणि हे एक फॉरेन नेशन मधलं एक व्यक्ती आहे ज्यांनी त्याच्या शेतीमध्ये प्रॅक्टिकली करून बघितलं. कारण मिथेन ही एक मोठी समस्या निर्माण झालेली आहे. आतापर्यंत आपण कार्बन डायऑक्साईडचं नाव ऐकत होतो, पण त्याच्यापेक्षाही भयंकर काय असणार आहे, मिथेन. की टू म्हणजे जवळपास खूप मोठ्या प्रमाणात तो काय आहे, हार्मफुल असणार आहे कार्बन डायऑक्साईड पेक्षा. ओके. सो मिथेन ही नवीन समस्या आहे आणि ती ऍग्रिकल्चर मधून क्रिएट होते. मग इथं आपण बघितलं की ऑर्गॅनिक फार्मिंग आहे, जेणेकरून सस्टेनेबल मॅनरने काय होईल, ऍग्रिकल्चर आपल्याकडे होताना दिसेल. बरोबर की नाही. सो सेकंड प्रोडक्ट आपलं ऑर्गॅनिक फार्मिंग. पहिलं होतं एक्सपोर्ट संबंधी कोऑपरेटिव्ह सोसायटी, आणि थर्ड वन इज सीड संबंधी. आता सीड संबंधी पण कोऑपरेटिव्ह सोसायटी आपण एस्टॅब्लिश केलेली आहे. याचं कारणही काय आहे, तुम्ही बघत असाल की बऱ्याचशा ज्या जुन्या प्रजाती होत्या कुठेतरी लुप्त होऊन गेलेल्या आहेत. बऱ्याचशा जुन्या प्रजाती काय होतात, लुप्त. म्हणजे आज व्हेजिटेबल्स बघा तुम्ही, फ्रुट्स बघा, आणि तुम्हाला काही गोष्टी आठवत असतील की अरे अशी टेस्ट नसायची आधी. टेस्ट बदलली, स्ट्रक्चर बदलले, कलर बदलत चालले, बरोबर की नाही. जे ओरिजिनल होतं आपल्याकडचं ते कुठेतरी काय होऊ लागले, नाहीसं होऊ लागले. तर ह्या गोष्टींची गरजही आहे, या गोष्टींना बूस्ट मिळावं म्हणूनही एक पाऊल ठरणार आहे. थोडक्यात याच्यामुळे काय होणार, ऍग्रिकल्चरल प्रोडक्शन इन्क्रीज होणार, आणि फार्मरला काय होणार, इन्कम चांगलं मिळणार. म्हणजे जे आपण म्हणतोय ना का, जास्त लोकसंख्या इन्व्हेस्टेड आहेत आणि कमी आउटपुट आपल्याला मिळतंय, तर दोघांचं काय साधलं जाईल, बॅलन्स साधला जाईल, आणि ती एक खूप मोठी चांगली हेल्प होईल आपल्या ऍग्रिकल्चर सेक्टरला. ओके. पुढे आहे याच्यामध्ये मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट 2002 आहे. त्याच्या थ्रू 3 नॅशनल कोऑपरेटिव्ह सोसायटीज काय झालेल्या आहेत, इस्टॅब्लिश झालेल्या आहेत. ओके. नॅशनल एक्सपोर्ट कोऑपरेटिव्ह सोसायटी पहिलं जे आहे ते एक्सपोर्ट कोऑपरेटिव्ह सोसायटी अनाऊन्स केली सेंट्रल गव्हर्नमेंटने. कशासाठी, एक्सपोर्ट आपलं बूस्ट देण्यासाठी, एक्सपोर्टला बूस्ट देण्यासाठी, ज्याच्यामध्ये गुड्स अँड सर्व्हिसेस जे काही कोऑपरेटिव्ह सेक्टर ऑर्गनायझेशन आहेत, कंपनीज आहेत, त्यांच्याकडून जे तयार होते त्याला एक फॉरेन किंवा ग्लोबल मार्केट सुद्धा मिळालं पाहिजे. बरोबर की नाही. कारण का तर जोपर्यंत ग्लोबलाइज होत नाही तोपर्यंत ट्रेड एक्सपान्शन होणार नाही. आपल्या इंडस्ट्री सेक्टरला बूस्ट मिळणार नाही ना, तिथं कॅपिटल मिळेल ना, नवीन उद्योग जे आहेत ते उभारले जातील. कारण उद्योगांची संख्या तिथे काय व्हायला पाहिजे, वाढायला पाहिजे. आपण बघतोय की लोकसंख्या आपली काय होते, मायग्रेट होते फ्रॉम ऍग्रिकल्चर टू कुठे, इंडस्ट्री. सो इथे जर आपल्याला ऍग्रिकल्चर मधून जे मूव्ह होत आहेत लोक, त्यांना ऍब्झॉर्ब करण्यासाठी चांगली इंडस्ट्रीज इस्टॅब्लिश झाल्या तर त्याचा बेनिफिट होणार. आणि हे हे इथेच संबंध कशाचा येतो, एक्सपोर्टचा. जेवढा जास्तीत जास्त गुड सर्व्हिसेस तयार होतील तेवढ्या तेवढ्या एक्सपोर्ट झाल्या तर बेनिफिट मिळेल. म्हणजे ऍग्रिकल्चर पण इथे इन्क्रीज होत आहे, सोबतच काय होतं, एक्सपोर्टला पण बूस्ट देणारं ठरतं. सो ज्या कंपनी इंडस्ट्री सेक्टर आहे त्याला पण याचा फायदा होऊन जाईल. बरोबर की नाही. कारण रॉ मटेरियल प्रोव्हायडर ऍग्रिकल्चर आहे, परंतु त्याच्यावर प्रोसेस करणं, प्रोड्यूस करणं नवीन काही गुड किंवा सर्व्हिस, ते कशातून होतं, इंडस्ट्री मधून होतं. आणि इंडस्ट्री एक स्टेबल सोर्स ऑफ इन्कम म्हणून ओळखला जातो. ओके. देन 5 नॅशनल लेवल कोऑपरेटिव्ह सोसायटीज ज्या आहेत त्यांनी काय केलेलं आहे, एकत्र आलेले आहेत, आणि जे हे कोऑपरेटिव्ह सोसायटी फॉर्मेशनचं जे वर्क आहे त्याला मदत केलेली आहे. तर जे स्ट्रक्चर आहे त्यांनी प्रत्येकाने आपलं काय केलेलं आहे, शेअर दिलेलं आहे. सो ते स्ट्रक्चर काय आहे ते समजून घेऊया. टोटल ऑथोराइज शेअर कॅपिटल जी आहे नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपोर्ट सोसायटीची, ती जवळपास 2,000 करोड रुपये असणार आहे, आणि पेडअप कॅपिटल 500 करोड. ओके. सो इंडियन फार्मर्स किंवा फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह जे आहे, इफको ज्याला आपण म्हणतो, ते कंट्रीब्युट करणार आहेत याच्यामध्ये 100 करोड. देन गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन जी आहे ती प्रोव्हाइड करणार आहे किती, 100 करोड. ज्याला आपण फेमस अमूल ब्रँड म्हणतो ना, जे प्रोडक्ट्स अमूलचे प्रोडक्ट ज्याच्यामध्ये येतात. ओके. गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन. आता हे बघा, अमूल साठी सुद्धा काय करावं लागलेलं आहे, हे जे दुधाचं उत्पादन आपल्याकडे वाढवलेलं आहे, डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी काय केलेलं त्याच्यासाठी, व्हाईट रिव्होल्युशन, बरोबर की नाही, सफेद क्रांती. आणि त्याच्यातूनच काय केलं आपण, दुधाचं उत्पन्न वाढवायचं बघितलं. आता हे वर्गीस कुरियन यांनी दुधाच्या उत्पादनासंबंधी केलं. ऍग्रिकल्चर संबंधी तर खूप वेगवेगळे रिव्होल्युशन झालेत, आणि ऍग्रिकल्चरच्या पार्ट मध्ये आपल्याला ते बघायचे सुद्धा आहे. पण इथे जर पाहायचं झालं तर ऍग्रिकल्चर संबंधी सगळ्यात जास्त रिफॉर्म्स किंवा रिव्होल्युशन आणण्याचं काम कोणी केलेलं आहे,
MS स्वामीनाथन यांनी. एम एस आणि 2008 स्वामीनाथन. ला त्यांच्या याच्याने कमिटी सुद्धा काय झालेली, इस्टॅब्लिश झालेली, जी काय करेल पुढे रिकमेंडेशन देईल की आणखी काय चेंजेस किंवा काय गोष्टी केल्या पाहिजेत. आता जेव्हा आपल्या 2014 ला गव्हर्नमेंट, PM मोदी हे पंतप्रधान झाले आणि नवीन गव्हर्नमेंट फॉर्म झाली, त्यावेळेस आपल्याला बघायला मिळालं असेल की त्यांनी आणखी सेकंड इन ऍग्रिकल्चरल रिव्होल्युशन याच्या बाबत काय केलेली, चर्चा केलेली किंवा याच्या बाबत कुठेतरी डिक्लेरेशन केलं की ते कुठे व्हायला पाहिजे, नॉर्थ ईस्टर्न रिजन मध्ये आपल्या. आता आपलं नॉर्थ ईस्टर्न रिजन जर बघायला गेलं तर कसं आहे, डोंगर उतार, बरोबर की नाही, आणि फारशी प्लेन जमीन तिथे नाहीये किंवा काही सुविधा नाहीयेत, ट्रान्सपोर्टेशनचा प्रॉब्लेम आहे तिथे. एअर ट्रान्सपोर्टेशन बोललं तर कॉस्टली जाणार. रोडवेज आपण इस्टॅब्लिश करू शकत नाही, कारण तो काय आहे, एकदम सेन्सिटिव्ह एरिया ज्याला म्हणू, वल्नरेबल एरिया म्हणू शकतो, प्रोन आहे बऱ्याचशा नॅचरल डिझास्टरला. सो तिथे आपल्याला डेव्हलपमेंट करणं थोडं मुश्किल जातं. मग अशा वेळेस तिथे काय गोष्टी उपलब्ध आहेत, त्यांच्यामध्ये काय आपल्याला चेंजेस घडून आणता येतील, तिथल्या तिथे कसं आउटपुट काढता येईल, याच्यानुसारच आपण काय करणार, तिथली स्ट्रॅटेजी बिल्ड करणार. ओके, नॉर्थ ईस्टर्न रिजनची. देन पुढे आहे फंक्शन ऑफ द सोसायटी. ह्या कॉपरेटिव्ह सोसायटी ज्या इस्टॅब्लिश होतील यांचं फंक्शन काय. थोडक्यात मीटिंग नंतर असं ठरलं की कंट्रीला गरज कसली आहे, सरप्लस प्रोडक्शन व्हावं. जेणेकरून काय होईल, हे बघा, जोपर्यंत गरजा भागतायत तोपर्यंत बेसिकच आहे, बरोबर की नाही, त्याच्यातून आउटपुट मिळणार नाहीये कंट्रीला. जेव्हा गरजेपेक्षा जास्त काहीतरी क्रिएट होतंय तेव्हा ते सरप्लस होणार, बरोबर की नाही. समजा आपल्याला डेली आपल्याला जाऊन येऊन लागतात 100 रुपयाचा खर्च, हे काय झाली, तुमची गरज भागली जर तुम्हाला 100 रुपये पॉकेट मनी दिलाय तर. पण जेव्हा हा 100 रुपयाचा पॉकेट मनी तुम्हाला दिलाय आणि सोबतच तुम्हाला जर आणखी 50 रुपये दिले, तर ते 50 काय झाले, सरप्लस झाले. मग ते तुम्ही काय कराल, सेव्हिंग कराल, बरोबर की नाही, आणि त्याच्यानुसार काहीही कराल पुढे ती सेव्हिंग करून. तर इथे जे कॉपरेटिव्ह सेक्टर आहे याचा उद्देशच हा होता की सरप्लस प्रोडक्शन आपल्याकडे क्रिएट व्हावं, जेणेकरून जे उरलेलं आहे ते आपल्याला एक्सपोर्ट करता येईल, बाहेर विकता येईल. आपल्याच गरजा, समजा एखाद्या शेतकऱ्यांनी 2 पोते भात काढलं, बरोबर की राईस, त्याचं प्रोडक्शन घेतलं आणि त्याची रिक्वायरमेंट पण 2 पोतेच आहे, तो सेल काय करणार, नाही करणार. त्याला इन्कम मिळणार का, आहे त्याच्यात त्याची अन्न ही गरज भागते, उत्पन्न मिळतंय का त्याला, नाही, त्याला उत्पन्न नाही म्हणणार आपण खऱ्या अर्थाने, बरोबर की नाही, त्याची गरज भागते. तर त्याच्याकडे 2च्या ऐवजी 4 पोते क्रिएट व्हावे, हे आपण अप्रोच ठेवू शकतो. रिव्होल्युशन आणण्याचं कारण ते आपल्या देशाची गरज काय होती, लोकसंख्या जास्त, गरज मोठी आणि उत्पन्न कमी. ओके, सो ही सिच्युएशन आपल्याला बघायला मिळालेली. आता हे एक्सपोर्ट जर केलं आपण, फूड अँड नॉन फूड प्रोडक्ट्स दोन्ही पण प्रमोट होणार याच्या थ्रू, बरोबर की नाही. फक्त फूड प्रोडक्ट्सच एक्सपोर्ट करतो का आपण, नाही. आज किती फार्मास्युटिकल्स असतील, किती इतर गोष्टी, प्रोडक्ट्स आहेत जे इंडस्ट्री मधून क्रिएट होतात, ते काय होतात, एक्सपोर्ट करतोय आपण. सो एक्सपोर्ट पण बूस्ट देईल, नवीन लोकांना त्याच्यामध्ये आणखी जास्त काय मिळतील, संधी मिळतील, कारण इंडस्ट्री उभारल्या जातील. जर इंडस्ट्रीला बाहेर फॉरेन कंट्रीज मध्ये डिमांड आहे, वाव आहे, तर इंडस्ट्रीज तेवढ्या उभारल्या जातील आणि तेवढं आउटपुट काय होईल, त्यांना मिळून जाईल. ओके, सो अशा पद्धतीने हे एक्सपोर्ट काय आहे, गरजेचं आहे. ही होती आपली पहिली न्यूज. विचारू याच्यावर क्वेश्चन आता. ओके, सो पहिला क्वेश्चन आहे तुमचा, नॅशनल लेवलला किती कॉपरेटिव्ह सोसायटीज इस्टॅब्लिश करण्यात आलेल्या आहेत. 3. 3. पहिली कोणती होती, नॅशनल कॉपरेटिव्ह एक्सपोर्ट सोसायटी. नॅशनल कॉपरेटिव्ह एक्सपोर्ट सोसायटी. सेकंड वन, नॅशनल National कॉपरेटिव्ह level ऑर्गॅनिक प्रोडक्ट cooperative for सोसायटी. organic products. नॅशनल लेवल कोऑपरेटिव्ह सोसायटी फॉर ऑर्गॅनिक प्रोडक्ट. आणि ऑर्गॅनिक थर्ड, प्रोडक्ट. नॅशनल मल्टीसीड कॉपरेटिव्ह Cooperative सोसायटी. society. मल्टी स्टेट सीड कोऑपरेटिव्ह सोसायटी. अशा 3 काय आहेत, कोऑपरेटिव्ह सोसायटी ज्या इस्टॅब्लिश झालेल्या आहेत. कोऑपरेटिव्ह सोसायटीज ऍक्ट कधी पास झाला होता, 1982. 1987. 1982, राईट. देन पुढे युनियन मिनिस्टर जे आहेत, कुणी डिक्लेअर केलं हे कोऑपरेटिव्ह सोसायटीचं अप्रुव्हल, कोणी दिलं, भूपेंद्र भूपेंद्र यादव. यादव. ओके, सो ह्या बेसिक गोष्टी होत्या. या कोऑपरेटिव्ह सोसायटीचं पूर्ण जे कॅपिटल आहे ते किती असणार आहे, ऑथोराइज शेअर कॅपिटल, 2000 करोड. येस, 2000 करोड. आणि याच्यामध्ये कोणत्या 2 ज्या आपल्या फेडरेशन म्हणा किंवा इन्स्टिट्यूट आहेत, त्यांनी 100 करोड रुपीज दिलेत. अमूल
फेमस ब्रँड अमूल, जे गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन आहे, त्यांचं जे प्रोडक्ट आहे अमूल प्रोडक्ट, त्यांनी किती 100 करोड. आणि दुसरं इंडियन फार्मर फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह, इफको लक्षात ठेवा. ओके, त्यांनी किती दिलेत? 100 करोड. पेड अप कॅपिटल किती आहे? 500 करोड. आणि ऑथोराइज कॅपिटल आहे 2000 करोड. ओके, ह्याचा मुख्य उद्देश काय असणार आहे? कोणते दोन गोष्टी मला सांगा कोऑपरेटिव्ह सोसायटीमुळे फायदा होणार आपल्याला? फार्मर्स सर्विस प्रोडक्शन. येस, फार्मर्सचं प्रोडक्शन वाढणार, फार्मर्सचं इन्कमही वाढणार त्यामुळे. देन सेकंड, एक्सपोर्ट प्रमोट होईल. येस, एक्सपोर्ट प्रमोट होईल. ओके, सो दोन्ही गोष्टी काय होत्या? महत्वाच्या. हे दोन पॉइंट लक्षात ठेवायच्यातून बेनिफिट वर. मग आणखी तुम्ही त्या आन्सरला काय करू शकता? एक्सपांड करू शकता. ओके, पुढचा पॉइंट आहे आपला. पहिला क्लिअर सगळ्यांना? येस मॅम. ओके. येस सेकंड मॅम. पॉइंट आहे कन्व्हेन्शन ऑन मरीन लाईफ. ओके, मरीन बायोडायव्हर्सिटी गेट्स अ लाईफलाईन विथ हाय सीज ट्रीटी. हे आहे आपलं जे वेबसाईट आहे त्याच्यावरून घेतलेलं, ऑथोराइज वेबसाईट वरून घेतलेलं हे पिक्चर आहे. आता बघा, ही सी ट्रीटी नेमकी काय आहे? हाय सी ट्रीटी ती समजून घेऊयात आपण. कधी झाली, कशा पद्धतीने, काय त्याच्या प्रोव्हिजन आहेत. ओके, 5 मार्च 2023 ला मेंबर कंट्रीज ज्या आहेत त्या अग्री झाल्या की हाय सी ट्रीटी आपण काय करावी? एक फॉर्म करावी, जेणेकरून बायोडायव्हर्सिटी जी आहे, हाय सीज मध्ये असणारी बायोडायव्हर्सिटी जी आहे ती काय होईल? प्रोटेक्ट होईल. आणि कॉन्फरन्स एक त्याच्यासाठी घेण्यात आली, कॉन्फरन्स ऑन मरीन लाईफ ऑर्गनाइज्ड बाय UN. ही कॉन्फरन्स ऑर्गनाइज कोणी केलेली? युनायटेड नेशन. कोणती? कॉन्फरन्स ऑन मरीन लाईफ. ओके, या अग्रीमेंट नुसार अप टू 2030 एक टार्गेट सेट करण्यात आलं, ज्याच्यातून 30% ऑफ बायोडायव्हर्सिटी काय होईल? ओपन ओशन मधली प्रोटेक्टेड राहील किंवा कन्झर्व होईल, म्हणजे तिचं संवर्धन होईल. किती? 2030 पर्यंत. अकॉर्डिंग टू दिस ट्रीटी, कोणती ट्रीटी? हाय सीज ट्रीटी. ते 30%, 30% ही बायोडायव्हर्सिटी जी आहे ओपन ओशन मधली, तिचं संवर्धन करता येईल आपल्याला. ओके, आता हे डिस्कशन झालं. युनायटेड नेशनचं हेडक्वार्टर कुठे आहे? न्यूयॉर्क येथे. आणि अग्रीमेंट पर्यंत आपण पोहोचलो आणि कन्क्लूड करण्यात आलं की या अग्रीमेंटला नाव दिलं हाय सीज अग्रीमेंट किंवा ट्रीटी. आता हे नेम अग्रीमेंट आहे ते काय करणार? मरीन लाईफला प्रोटेक्ट आणि कन्झर्व करायचं काम करणार. अशा आता याच्यामध्ये काय झालं की बऱ्याचशा कंट्रीज एकत्र आल्या आणि कंट्रीजनी ज्यांना कन्झर्वेशन करायचं आहे कोस्टल मरीन एरियाचं, त्यांनी एकत्र येऊन काय केलं? एकमेकांना असिस्ट करण्याचं सुद्धा याच्यामध्ये ठरवलं. आणि याच्यानुसार मग एक काय झालं? कॉन्ट्रॅक्ट एक फॉर्म होणार आणि कॉन्ट्रॅक्ट फॉर्म होण्यासाठी काही रिक्वायरमेंट आहे इथे आपल्याला बघायला मिळते. आता याच्यापूर्वी समजा आपण हाय सीज ट्रीटी ही लेटेस्ट ऐकतो, कशासाठी आहे? कन्झर्वेशन ऑफ मरीन बायोडायव्हर्सिटी. 2030 पर्यंत ती काय करेल? 30% बायोडायव्हर्सिटी कन्झर्व करायचं काम करेल. कोणती ट्रीटी? हाय ट्रीटी, हाय सी ट्रीटी. ओके, आणि कधी फॉर्म झाली? 5 मार्च 2023 ला. ओके, जी कॉन्फरन्स कोणती होती? कॉन्फरन्स ऑन मरीन लाईफ ऑर्गनाइज कोणी केलेली? युनायटेड नेशन. ह्या बेसिक फॅक्ट होत्या. आता याच्यापूर्वी काय होतं आपल्याकडे फ्रेमवर्क? समजा तुम्ही म्हणाल की हाय सी ट्रीटी आता इस्टॅब्लिश झाली, यापूर्वी काहीच नव्हतं का? तर त्यापूर्वी लॉ ऑफ सी, हे तुम्ही IR मध्ये पण ऐकलं असेल, बरोबर की नाही? बऱ्याचशा इंटरनल सिक्युरिटीच्या पॉइंट मध्ये तुम्ही ऐकलं असेल लॉ ऑफ सी बद्दल. तर लॉ ऑफ सी नेमकं काय आहे? तर इंटरनॅशनल अग्रीमेंट आहे, जी 1982 ला झालेली, ज्याच्यानुसार ओनली 1.2% ऑफ हाय सी एरिया प्रोटेक्टेड होतोय. ओके, आणि रेस्ट ओशन काय तसाच राहतोय. आता जो ऑल कंट्रीज ज्या आहेत त्या कुठेही काय करू शकतात? ग्रँटिंग फिशिंग, ट्रान्सपोर्टेशन आणि रिसर्च राईट या ट्रीटीनुसार किंवा हे हाय लॉ ऑफ द सी जो आहे त्याच्यानुसार देश जे आहेत ते फिशिंग करू शकतात, ट्रान्सपोर्टेशन करू शकतात. आज मोठमोठे शिप कार्गो जातात की नाही? नॉर्वे सारखा कंट्री तर फिशिंग वरच अवलंबून आहे पूर्णपणे. श्रीलंका, भारत, तामिळनाडूचा जो पार्ट आपण बघतो, फिशिंगचे नेहमी इश्यू असतात, वादही त्यांचे चर्चेत असतात, बरोबर की नाही? बॉर्डर त्यांनी काय केलं? क्रॉस केल्या. हे नेहमीच असतं की ते दुसऱ्या एरियात गेले आणि डायरेक्ट कधी कधी शूट पण केला, तर कधी कधी बंदी बनवून घेऊन सोबत नेलं जातं. आणि हे कन्फ्लिक्ट आपल्या जवळजवळ असणाऱ्या दोन कंट्री ज्या सी शेअर करतात त्यांच्यामध्ये, मोस्टली समुद्र शेअर करणाऱ्या कंट्रीज मध्ये बघायला मिळतात. तमिळियन्स आणि यांचा वाद जो आहे आपले श्रीलंकन, हा नेहमीच तुम्हाला बघायला मिळेल. ओके, बरेचसे लोक आपले तिकडे कैदी म्हणून पण राहतात. तर त्यावेळेस जेव्हा ही ट्रीटी बनली, कधी तयार झाली? 1982 ला.
आता त्यावेळेस डेफिनेशन जी होती ओपन एरिया, सीचा जो ओपन एरिया आहे ती काही एवढीशी क्लिअर नव्हती. आणि सोबतच बायोडायव्हर्सिटी विषयी पण त्यावेळेस जास्त काही हे नव्हत्या. 88 ला IPCC ची इस्टॅब्लिशमेंट झाली, 92 ला वसुंधरा परिषद झाली, आणि त्यानंतर आपण बायोडायव्हर्सिटी, एन्व्हायरमेंट, बरोबर की नाही, या मुद्द्यांकडे वळाल. तोपर्यंत काय होती, इकॉनॉमिक गेनची रेस. बिफोर आपण 50चा इरा, 50च्या आधी जर बघायला गेलं तर काय होतं, एक्सपान्शन करणं, लँड अक्वायर करणं आणि एक्सपान्शन करणं, इन्क्रोचमेंट ज्याला म्हणून, बरोबर की नाही, जमिनीवर इन्क्रोचमेंट. तर ही आपण बघत होतो. 50च्या नंतर इकॉनॉमिक गेनची एक स्पर्धा चालू झाली, कारण का इंडस्ट्रियल रिव्होल्युशन वगैरे मोठ्या इव्हेंट झाल्या, आणि त्याच्यातूनच कुठेतरी काय झालं, पूर्णपणे बऱ्याचशा ठिकाणी राज्यक्रांती झाल्या, आणि त्याच्यातूनच एक नवीन इरा सुरू झाला, की लोकांना पैशाचं महत्व कळू लागलं आणि लोक काय करू लागले, इकॉनॉमिक गेन कडे वळू लागले. आणि आता जर बघायला गेलो तर क्लायमेट आणि ह्या ज्या समस्या आहेत, ग्लोबल वॉर्मिंग म्हणा, क्लायमेट चेंज आहे, प्रोटेक्शन ऑफ बायोडायव्हर्सिटी, कन्झर्वेशन ऑफ फ्लोरा फौना, हे सगळं जे काय आपण ऐकत असाल, बऱ्याचशा इव्हन प्लास्टिक, ई वेस्ट, सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात, बरोबर की नाही. ह्या सगळे इंटरकनेक्टेड आता फील्ड झालेले आहेत. तर यांच्याकडे लक्ष जास्त लागलेलं आहे आपलं, कशाकडे, एन्व्हायरमेंटकडे. आणि हे आपण पाहतोय सुद्धा. याच्यात न्यूजही तुम्हाला खूप साऱ्या चर्चेमध्ये दिसतील. तर ही 82च्या वेळेस तेवढी अवेअरनेस नव्हती, अवेअरनेस नंतर क्रिएट झाली. आणि कुठेतरी लॅक ऑफ कंट्रोल आणि एन्व्हायरमेंटल चेंज जे आहे मरीन लाईफ मधलं, याच्यामुळे कुठेतरी मरीन लाईफ जे आहे तिला थ्रेट पोहोचतोय, आणि तिला प्रोटेक्ट केलं पाहिजे आउटसाइड द ओशन्स. आता प्रत्येक देशाचा जो एरिया आहे, किती 100 नॉटिकल माइलचा आहे माहित आहे तुम्हाला, ओपन स्पेस, त्याच्याबद्दल पण आपण बघूयात. मॅम ते 12 नॉटिकल पर्यंत आहे ना आपलं? नो नो, 200 नॉटिकल माइल्स. ओके, तो 200. आपला काय असतो, लीगल एरिया असतो आपल्या ओशनचा. म्हणजे आपल्या बॉर्डर पासून, आता जेव्हा आपण किलोमीटर्स मोजतो ते काही जमीन मोजणार त्याच्यामध्ये, बरोबर की नाही, स्क्वेअर किलोमीटर, किलोमीटर अशी. जेव्हा पाणी, समुद्राचं पाणी मोजलं जातं किंवा समुद्राचा डिस्टन्स मोजला जातो, तो नॉटिकल माइल्स मध्ये मोजला जातो. तलाठी वगैरे यासारख्या एक्झामला असे क्वेश्चन सुद्धा यापूर्वी विचारलेले बघायला मिळतील. तर हा जो नॉटिकल माइल्स मधला एरिया आहे तो किती, 200. पुढे आपल्याला त्याच्याबद्दल पण बघायचंय की हाय सी एरिया किंवा ओपन सी एरिया जो आहे तो काय आहे. आता इथे काय नेमकं कॉन्ट्रॅक्ट मध्ये हॅपन झाले ते बघूयात. एक ऑर्गनायझेशन इस्टॅब्लिश होणार, जी काय करणार, मॉनिटर करणार, देखरेख ठेवणार, कशावर, मरीन लाईफ जी कन्झर्व होते तिच्यावर. क्रिएशन जे आहे न्यू प्रोटेक्टेड एरियाचं ओपन ओशन मध्ये, ते 30% ऑफ टोटल ओपन सी एरिया हे काय होणार आहे, प्रोटेक्ट होणार आहे. हे जे आपण बघितलं 2030 पर्यंत, बरोबर की नाही, 2030 पर्यंत 30% बायोडायव्हर्सिटी, मरीन बायोडायव्हर्सिटी, मरीन वर्ड ऑलवेज वापरा तिथे जेव्हा हाय सी ट्रिटीचा उल्लेख होईल. मरीन डायव्हर्सिटी काय राहील, प्रोटेक्टेड राहील, किंवा ओपन सी डायव्हर्सिटी प्रोटेक्टेड राहील. ओके, याच्यामध्ये इम्पॅक्ट जो आहे मरीन डायव्हर्सिटीवर, त्याला पण विचारात घेतलं जाईल, लक्षात घेतलं जाईल, तोही काय केला जाईल, ट्रॅक केला जाईल, त्याचंही रिपोर्टिंग राहील, जेणेकरून आपण पुढे काय प्रोव्हिजन केल्या पाहिजेत. कारण 2030 पर्यंत जर 30% प्रोटेक्टेड नाही झाली तर काय करावं लागेल, रिसर्च पुन्हा स्टडी करावा लागेल, काय प्रोव्हिजन करावे लागतील, काय नाही, त्याच्यासाठी आपल्याला हा ट्रॅक पण करता येईल. म्हणजेच याला काय केलं पाहिजे, विचारात घेतलं पाहिजे, कन्सिडर केलं जाणार. कशाला, इम्पॅक्ट ऑफ मरीन ट्रेड, जो मरीन ट्रेड होतोय त्याच्यामुळे काय धोक्यात येतं. देन डॉल्फिन्स आहेत, वेल्स आहेत, जे मायग्रेट होतात लॉंग ओशन डिस्टन्स मध्ये, बरोबर की नाही, हे मोठे काय आहेत, मरीन अॅनिमल्स आहेत. तर हे आपल्याला बघायला मिळत आहेत. तर ते लॉंग डिस्टन्स पर्यंत काय होत आहेत, मायग्रेट होत आहेत. तुम्ही एक ना डॉक्युमेंटरी आहे की वेब सिरीज, मला आठवत नाहीये तिचं नाव, पण त्याच्यामध्ये ना अगदी प्रत्येक बायोडायव्हर्स म्हणजे पूर्ण फ्लोरा आणि फाउना आहे ना, तर स्पेशली त्यांनी अॅनिमल्सला फोकस केलंय, बर्ड्स आणि अॅनिमल्सला, आणि ते कशा पद्धतीने त्यांचं मायग्रेशन होतं ना याच्याविषयी माहिती दिलेली आहे. अगदी म्हणजे सी टर्टल्स आहेत जिथे नेस्टिंग करतात ते, आणि तिथूनच त्यांची जर्नी सुरू होते, आणि पुन्हा ते सर्कल करून पुन्हा जिथे नेस्टिंग असते ना, नेस्टिंग इन द सेन्स त्यांचे अंडे घालतात ते तिथे, आणि नवीन त्यांचे जीव तयार होतात. त्याच किनाऱ्यावर ते पुन्हा वापस येतात, आणि त्यांचं पुन्हा काय होतं, नेस्टिंग. हा त्यांची एक पूर्ण जर्नी आहे. आणि त्या जर्नीमध्ये त्यांना मग येणारे जे काही वेगवेगळे स्ट्रगल आहेत, त्याच्यातून ते कसे क्रॉस होत आहेत, जात आहेत, अगदी ते अॅनिमल्स आहेत ना, ते इमोशन दाखवतायत असं वाटते त्या वेब सिरीज मध्ये. तर खूप छान होती, मला नाव आठवलं तर नक्की मी तुम्हाला सांगेन. तर हे तसंच आहे, डॉल्फिन झाले, वेल्स झालं, यांचं रिप्रोडक्शन कसं होतं, यांचं मायग्रेशन कसं होतं, यांचं रूट काय असतो, कसे ट्रॅव्हल करतायत, त्याच्याविषयी सगळी माहिती आहे. यांचं मायग्रेशन आपल्याला बघायला मिळतं लॉंग डिस्टन्स मध्ये, पण ते मोठे अॅनिमल आहेत. ओके, आणि अॅनिमल प्रोटेक्शनला इथे काय केलेलं आहे, भर दिलेला आहे.
पुढे आहे व्हॉट इज हाय सी. आता नेमकं हाय सी आहे काय? अकॉर्डिंग टू जे जिनेवामध्ये कन्व्हेन्शन झाले हाय सीज ऑन द हाय सीज ऑफ द ओशन, त्याच्या अकॉर्डिंग हाय सीज म्हणजे समुद्राचा एक ओपन एरिया which are within a territorial waters of a country or those not included in the internal waters are open. ओके, त्याच्यामध्ये दोन येतात गोष्टी. एक तर एरिया, असा एरिया जो कंट्रीच्या कशामध्ये येतो, टेरिटरीमध्ये येतो, जो मी काय सांगितलं तुम्हाला 200 नॉटिकल माइल, ज्याला आपण एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन सुद्धा त्याच्या बियॉन्ड एरिया जो आहे असं म्हणू शकतो. ओके, तो किती आहे 200 नॉटिकल माइल्सचा. आणि दुसरा कोणता एरिया आहे, मग 200 नॉटिकल माइल संपले त्याच्यानंतर समुद्र संपतोय का? समुद्र अथांग आहे की नाही? मग उरलेला जो एरिया असेल, जो समुद्र असेल तो कुणाचा, तर त्याला म्हणतात ओपन वॉटर. ओके, जो काय असणार आहे, हाय सी असणार आहे. कोणतीही कंट्री याच्या मॅनेजमेंटसाठी रिस्पॉन्सिबल नाही आणि हाय सीज मधल्या रिसोर्सेसच्या प्रोटेक्शनसाठी सुद्धा रिस्पॉन्सिबल नसणार आहे. ओके, ओपन सीज जे आहेत जवळपास 60% जगाच्या जे पण ओशन आहे त्याच्या 60% एरिया हा कसला आहे, ओपन सीजचा आहे. आणि हाफ ऑफ द अर्थ सरफेस, अर्थवर वॉटर किती आहे? 92%. वॉटर 70%. अजून काय 70%. वाटतं? 72%. 71 अप्रॉक्स असं लक्षात ठेवा. 71. ओके मॅम, बरोबर. 71% वॉटर आहे आणि त्यातला ऍग्रिकल्चरला 92% वापरतो असं तुम्ही सांगितलं तुला. ओके ओके, 70 आता इथे किती आहे, जवळपास नियर अबाउट अप्रॉक्सिमेशन 71%च्या नियर अबाउट आपल्याला बघायला मिळतो. आता उरलेल्या 29 मध्ये आपल्याला काय बघायला मिळते पूर्णपणे, एक मिनिट मी ना ह्याच्यामध्ये कन्फ्यूज वाटतं मला जे तुम्हाला सांगितलं. एक मिनिट, 71%च आहे. आणि त्याच्यापैकी जे 71% आहे ना, त्याच्यापैकी ओशन किती होल्ड करतायत, 96.5%. अर्थ वॉटर पैकी किती, 96.5%. म्हणजे उरले किती आता मग, ओशनने जर 96.5% वॉटर होल्ड केलंय तर उरलं किती, 0.5. बरोबर, उरलेला वरचा म्हणजे किती झाले, 97. पुढचे किती, 3 म्हणजे किती झाले, 3.5. 3.5% हे जे वॉटर आहे हेच काय आहे, इतर वॉटर बॉडीज मध्ये असणार, ज्याला आपण फ्रेश वॉटर म्हणू. आणि त्याच्यावर पूर्ण जगाचं सगळं काय अवलंबून आहे की नाही, आपली ऍग्रिकल्चर, आपलं पूर्ण राहणं जगणं त्या पाण्यावर, तर तेवढं अवलंबून असणार आहे. आता जे ओशन वॉटर आहे ते आपण युज करतो का ऍग्रिकल्चर साठी, नाही. म्हणजे हे 71% वॉटर, याच्यापैकी 60% वर्ल्ड ओशन एरिया जो आहे तो काय असणार आहे, हाफ ऑफ द अर्थ सरफेस. हाफच्या पेक्षा जास्त पाणी आहे की नाही अर्थवर. आणि अर्थ जर पूर्ण प्लेन गोळा असती तर कदाचित बाजूला पूर्ण पाण्याची लेअर पण असू शकली असती की नाही. इथे काय येतं अर्थवर, माउंटेन्स आहेत, अगदी सी पासून उंचवट्याचा एरिया आहे, प्लेन एरिया, वेगवेगळं आपल्याला अर्थवर काय दिसतंय, फिजिकल जिओग्राफी ज्याला आपण म्हणू, स्ट्रक्चर्स दिसतात. आणि म्हणून आपण काय राहतोय की अर्ध्या एकीकडे पाणीच आहे आणि दुसरीकडे काय आहे, जमीन आहे, आणि त्या जमिनीवर आपण राहतोय. बरोबर की नाही. अर्थ जेव्हा पूर्ण आईस एज मध्ये होती त्यावेळेस तुम्ही बघितलं असेल जीवांचं क्रिएशन, जिओलॉजिकल टाइम स्केल तुम्ही पाहिले असेल. बरोबर की नाही. हळूहळू ग्लोबल टेम्परेचर रेज होत गेलं आणि कशा पद्धतीने जीवांची निर्मिती झाली ती तुम्ही पूर्ण इन डिटेल पाहिलं असेल जिओग्राफीमध्ये. तर कुठेतरी हे अर्थवरचं जे क्रिएशन आहे पाण्यामुळे झालेलं आहे, आणि हे पाणी आपल्याला समुद्राचं दिसतंय. आणि समुद्रामध्ये जर 71% समुद्र आहे तर त्याच्यामध्ये किती मोठ्या प्रमाणात बायोडायव्हर्सिटी असणार आहे. मग ते फ्लोरा फौना दोन्ही आलं, अलगाय आल्या, कोरल ब्लिचिंग सारख्या समस्या पुढे कनेक्टेड आहेत की नाही या सगळ्या गोष्टी, तर त्या सुद्धा आल्या. तर कुठेतरी आपल्याला बघायला मिळतं 2.7 लाख नोन स्पेसिस जे आहेत ते आपल्याला याच्यामध्ये ओशन मध्ये बघायला मिळतात. आणि याच्यापैकी कितीतरी अजून काय झालेले आहेत, डिस्कवर्डच झालेले नाही, ज्या पुढे भविष्यात डिस्कवर करता येतील. ओके, तर बॅकग्राऊंड बघायचं झालं तर अनक्लोज आहे, म्हणजेच युनायटेड नेशन कन्व्हेन्शन ऑन द लॉ ऑफ द सी, जे कधी झालं, फॉर्म इस्टॅब्लिश 1982 मध्ये. त्याच्या गाईडलाईन्स होत्या सी ओशन जे रिसोर्सेस आहेत त्यांच्या मॅनेजमेंटसाठी. ओके, कशाच्या व्यवस्थापनासाठी, ओशन रिसोर्स मॅनेजमेंटसाठी.
हाय सीज जे होते त्यावेळेस सब्जेक्ट नव्हतं लिगल सिस्टमचा. युनायटेड नेशनची जनरल असेंब्ली म्हणजे UNGA जे आहे त्यांनी डिसाईड केलं 2015ला की आपण जे अनक्लोज आहे म्हणजेच काय, युनायटेड नेशन कन्व्हेन्शन ऑन द लॉ ऑफ द सी, ज्याला अनक्लोज आपण असं शॉर्ट मध्ये म्हणूयात. ओके, ही जी इन्स्ट्रुमेंट आहे याला बाइंडिंग फ्रेमवर्क मध्ये आणूयात. बाइंडिंगचा अर्थ काय, लिगली बाइंडिंग जेव्हा एखादी गोष्ट होते तेव्हा ती सगळ्यांना काय असणार, एका कायद्याप्रमाणे नियमाप्रमाणे फॉलो करावी लागणार. तर हे आधी होतं का बाइंडिंग? नाही. 2015ला असं ठरवण्यात आलं की आपण काय करूयात, लिगली बाइंडिंग इन्स्ट्रुमेंट बनवूयात. तर अशा पद्धतीने ही पूर्णपणे काय होती, एन्व्हायरमेंटची न्यूज होती जी आपण कव्हर केलेली आहे. हाय सी ट्रीटीच्या बाबत 4-5 पॉइंट एकदम व्यवस्थित लक्षात ठेवा जे गरजेचे आहेत अंडरस्टँड करण्यासाठी आणि आन्सर राईट करण्यासाठी. बाकीच्या गोष्टी मग तुम्ही काय करू शकता, ऍड करू शकता अनालिसिसने. ओके, तर पहिले मला सांगा बरं याच्यातले महत्वाचे पॉइंट कोणते होते. हाय सी ट्रीटीच्या अगोदर कोणती ट्रीटी होती किंवा काय प्रोव्हिजन Laws of होती? the sea. लॉ ऑफ द सी. ओके, कधी फॉर्म झालेलं हे लॉ ऑफ द सी? 1982. 1982. बरोबर. ज्याला आपण नाव पूर्ण लेंदी नाव बोलायचं झालं तर काय आहे त्याचं, कन्व्हेन्शनचं? अनक्लोज, United युनायटेड नेशन Nations कन्व्हेन्शन Convention ऑन द on the लॉ Law ऑफ of द the सी. त्याच्या थ्रू लॉ ऑफ द सी तयार झाला, त्याच्यातून गाईडलाईन मिळाल्या. लिगली होतं का हे, लिगल सिस्टम नाही. होती का? नाही. नाही. मग लिगली बाइंडिंग कधी करण्याचं ठरवलं? 2000. 2015. 2015 ला ठरवलं. ओके, अप्रॉक्सिमेटली आपल्या जगाचा किती एरिया समुद्राने व्यापलेला आहे? 60%. 60%. किती? 60%. मी क्वेश्चन काय विचारलंय, 96. आपल्या आपल्या जगाचा किती पर्सेंट एरिया समुद्राने व्यापलेला आहे? पृथ्वीचा. 96.7%. पृथ्वीचा. 71%. येस, 71%. पृथ्वीचा. बरोबर की नाही? त्याच्यापैकी ओपन सी किती आहे? आता तुमचं उत्तर बरोबर, 60% आहे. ओपन सी किती आहे त्याच्यापैकी? 60%. म्हणजे 71% आपल्याला पाणी दिसतं पृथ्वीवर, त्याच्यापैकी समुद्राचं पाणी किती आहे? 96.7%. 96.5. ओके, 7. ओशन्सचं वॉटर आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला या गोष्टी लक्षात ठेवायचे, फॅक्ट्स लक्षात ठेवायचे. आता जो कंट्रीजचा एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन एरिया जो येतो तो किती असणार आहे, किंवा आपला समुद्र तो किती 200 मैल nautical. पर्यंत? येस, 200 नॉटिकल माईल. ओके, आणि समुद्राला आपण 2 पार्ट मध्ये विभागतोय. आता अकॉर्डिंग टू जेनेवा मध्ये जे कन्व्हेन्शन झालं त्याच्यानुसार हायसीज ऑफ द ओशन डिसाईड करण्यात आलं की कोणता एरिया हायसीज असेल. तर 200 नॉटिकल माईल सोडून उरलेला जो एरिया असेल तो हायसी असेल. ओके, आणि हा हायसी एरिया किती बघायला मिळतो आपल्याला? ओपन सी 60%, मोर दॅन 60%. ओके, आणि जो अर्थच्या किती आहे? हाफ ऑफ द अर्थ सरफेस आहे. लक्षात येतं? सो अशा पद्धतीने, आणि 2.7 लाख नॉन स्पेसिस जवळपास समुद्रांमध्ये आपल्याला बघायला मिळतात. या ट्रीटीचे आता महत्वाचे पॉइंट बघू. हे तर बॅकग्राऊंड बघितलं. ट्रीटी फॉर्म कधी झाली? 5 March 2023. 5 मार्च 2023 ला फॉर्म झाली. ओके, ट्रीटीचं नाव काय आहे? High Seas High Treaty. Sea Treaty. ओके, हाय सीज ट्रीटी. कॉन्फरन्स कुठे झालेली याच्यासाठी? United Nations. युनायटेड नेशन हेडक्वार्टर न्यूयॉर्क मध्ये. New York. ओके, अकॉर्डिंग टू दिस अग्रीमेंट काय डिसाईड करण्यात आलं? 30% of the biodiversity conserve म्हणजे प्रोटेक्टेड राहणार 2030 पर्यंत. मरीन बायोडायव्हर्सिटी. मी मगाशी बोललेले मरीन शब्द महत्वाचा आहे. मरीन बायोडायव्हर्सिटी ही काय होणार? प्रोटेक्टेड राहणार. कधीपर्यंत? अप टू 2030. ओके, 2030 पर्यंत. क्लिअर आहेत या फॅक्ट सगळ्यांना आता? Yes, ma'am. ओके, पुढच्या न्यूज वर जाऊयात. पुढची पण एन्व्हायरमेंटचीच न्यूज आहे. कन्झर्वेशन ऑफ द इंडियन रायनोसॉरस ही न्यूज आपल्याला इथे बघायला मिळते. आसामचे जे चीफ मिनिस्टर आहेत हेमंत बिस्वा शर्मा यांनी अनाऊन्स केलं 1 जानेवारी 2023 ला की कोणत्याही रायनोची पोचिंग झालेली नाहीये 2022 मध्ये. ओके, 2022 या वर्षामध्ये आसाममध्ये कोणत्याच रायनोची पोचिंग झालेली नाहीये. म्हणजे काय, तर रायनोला किल केलं जातं. त्याचा जो एक शिंगी गेंडा आपण म्हणतो ना त्याला, इकडे बघा त्याचं चित्रही इथे दिलेलं आहे. तर त्याचा जो शिंग आहे त्याच्यासाठी त्याची काय केली जाते? पोचिंग केली जाते. म्हणजेच काय, त्याला हंट केलं जातं, मारलं जातं.
तर हे आपल्याला बघायला मिळतं, पण 2022 या वर्षात एकही मारलं गेलेलं नाही. आणि हे फर्स्ट टाइम झाले फ्रॉम 2000 की आसाममध्ये असा इन्सिडेंट घडलाच नाहीये. नाहीतर खूपदा काय होत होती, त्यांची शिकार आपल्याला बघायला मिळत होती, हंटिंग बघायला मिळत होती. आता लास्ट हंट जी झालेली होती ती 28 डिसेंबर 2021 ला झालेली. हिलाकुंडा, कोहोरा आणि गोलाघाट डिस्ट्रिक्ट मध्ये. ओके, जे गोलाघाट डिस्ट्रिक्ट मध्ये आहे हिलाकुंडा आणि कोहोरा तिथे. आता इंडियन रायनोसोरस जो आहे त्याला आपण युनिकॉर्निस म्हणतो, रायनोसोरस युनिकॉर्निस सुद्धा म्हटलं जातं. कारण का युनिकॉर्न म्हणजे काय, एक शिंग असलेला प्राणी, बरोबर ना, घोड्याचं एक प्रकारे चित्र. इथं याचं सुद्धा काय, हा घोडा नाहीये, गेंडा आहे, रायनोसोरस आहे, पण याला काय आहे, एकच शिंग आपल्याला बघायला मिळतं. आणि हे फाउंड कुठे पाहायला कुठे मिळतात, ब्रह्मपुत्र रिव्हर व्हॅलीमध्ये. ओके, ब्रह्मपुत्र रिव्हर व्हॅलीमध्ये. तर हे जे पार्ट आहे ब्रह्मपुत्र रिव्हर व्हॅलीचा, हे कुठे येतो, बेंगॉल, नदर्न बेंगॉल जो आहे आणि सदर्न नेपाळ यांच्या इथे आपल्याला हा ब्रह्मपुत्राचा पार्ट बघायला मिळतो. तर रायनो जे आहेत ते जवळपास सिंगल बॅक हॉर्न म्हणजेच काय, तर एकच त्यांचं काय असणार आहे, शिंग असणार आहे, आणि 60 सेंटीमीटर पर्यंत ते काय होतात, वाढतात. आता इंडियन रायनोसोरसचा जर विचार करायला गेला तर आपण IUCN ची रेड लिस्ट बघितलेली, आठवते तुम्हाला? येस मॅम. किती कॅटेगरीज मध्ये डिवाइड केलेलं त्या रेड लिस्टला, रेड डेटा बुकला? 9 9. categories मध्ये. 9 कॅटेगरीज. सुरू कधी झालेली? 1964. 1964 मध्ये सुरू झालेली. आणि IUCN कधी इस्टॅब्लिश झालेली? 1948. बरोबर. म्हणजे ह्या बेसिक फॅक्ट बघा, रिपीटेड येतात तर डेटा आता तुम्हाला काय करायला लागेल, कमी होत जाईल तुम्हाला स्टडी करंट अफेअर्सचा, बेसिक क्लिअर झालं की. ओके, तर आता IUCN ची ही रेड लिस्ट इस्टॅब्लिश होते. याच्यामध्ये काय केलेलं असतं की जे प्रजाती आहेत, आपले सगळे जे म्हणू शकतो ना प्राणी आहेत, त्यांना काय केलं जातं, ग्रुपमध्ये डिवाइड केलं जातं. उदाहरणार्थ समजा 9 ग्रुप आहेत, मग याच्यामध्ये कोणते लुप्त झाले, तर कोणाची संख्या किती आहे, त्याच्या आधारावर हे ग्रुपिंग आहे. तर आपण 9 ग्रुप बघितलेले IUCNच्या रेड डेटा बुक मधले. सांगू शकता कोणकोणते होते? Extinct. येस, Extinct क्रिटिकली एक्सटिंक्ट. एंडेंजर्ड, एक्सटिंक्ट, सगळ्यात एंडेंजर्ड. Data सुरुवातीपासून सांगा, deficient. मधली एक एक मिनिट, मधले एक्सटिंक्ट. मधले नका, सिक्वेन्सने सांगा म्हणजे लक्षात तुमच्याही राहतील. फर्स्ट वन एक्सटिंक्ट. Extinct. Extinct in सेकंड, wild. येस, Extinct in सेकंड एक्सटिंक्ट इन वाईल्ड. देन थर्ड, critically endangered. क्रिटिकली एंडेंजर्ड. एंडेंजर्ड. देन एंडेंजर्ड. देन Endangered. फिफ्थ, Vulnerable. फिफ्थ वल्नरेबल. तर हे Vulnerable. रायनोसोरस जो आहे वल्नरेबल एरियामध्ये येतोय बघा. वल्नरेबल जे काय आहेत, इंडेंजर्ड आणि क्रिटिकली इंडेंजर्ड पेक्षा काय आहेत, बेटर आहेत, बरोबर की नाही? सो अशा पद्धतीने आपल्याला बघायला मिळतात वल्नरेबल. त्याच्यानंतर पुढे Near to Data threaten. deficient. Near नियर to थ्रेटन. threaten. ओके, नंतर देन ज्यांचं डेट Least concern. लिस्ट लीस्ट कन्सर्न. येस, लीस्ट कन्सर्न. देन एक नॉट इव्हॅल्युएटेड आहे हा, आणि एक आणखीन एक डेटा व्हॅल्यू डेफिशियंट आधी आणि नंतर नॉट इव्हॅल्युएटेड. सो नॉट अशा इव्हॅल्युएटेड. पद्धतीने हे काय झाले, 9 आपल्याला बघायला मिळतात कॅटेगरीज. आणि ह्या विसरू नका, कारण ह्याच्यावर मॅम डेटा UPSC कन्सर्नच्या अगोदर काय सांगितलं? डेटा इनएडिक्वेट ते सांगितलेलं डेटा ना. डेटा डेफिशियंट पण म्हणतात त्याला आणि इनएडिक्वेट पण म्हणतात. सो या 9 कॅटेगरीज आहेत, त्या लक्षात ठेवायचे तुम्हाला. आणि फक्त कॅटेगरीज नाही, तर त्या कॅटेगरीज मध्ये कोणते प्राणी येत आहेत यांच्यावर क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. आणि तुम्ही पाहिले पण असेल, इव्हन 2023च्या पेपरमध्ये पण मोस्टली क्वेश्चन आलेले. तर आपली एक्झाम काय विचारते ना, आपला फोकस त्याच्यावर असला पाहिजे. आपण सगळं करतो आणि एक्झामची जी रिक्वायरमेंट आहे तीच आपण लक्षात घेत नाही. आणि फेलर येण्याचं कारणच ते आहे मोस्टली, की आपण एक्झामला सोडून आपण पुस्तकांच्या मागे लागतो. PYQs किंवा क्वेश्चन पेपर आहे ना, महत्वाचा आहे. सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट मी तर समजेल की क्वेश्चन पेपर्स आणि सिलेबस आहे. ओके, जो अगदी पहिल्यापासून सुरू केला तर तो शेवटच्या दिवसापर्यंत आपण डेली नजरे घालून घातलाच पाहिजे. देन अकॉर्डिंग टू WWF म्हणजेच काय, वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड, देर आर करंटली अराउंड 3700 इंडियन रायनोज इन द वाईल्ड. वाईल्ड मध्ये किती बघायला मिळतात, 3700 आपल्याला संख्या बघायला मिळते. आणि मार्च 2022 चा डेटा आहे की आसामच्या काझीरंगा नॅशनल पार्क मध्ये 2613 रायनो आहेत. म्हणजे 3700 पैकी 2613 ह्यूज नंबर झाले. आणि ओरंग, कोबितोरा, मानस, हे जे अदर नॅशनल पार्क आपल्याला बघायला मिळतात, इथे सुद्धा काही रायनोजची संख्या आहे. पण मोस्टली सगळ्यात जास्त इंडियन रायनो जर आपल्याला बघायला मिळेल तर तो कुठे बघायला मिळेल,
आसामच्या काझीरंगा काझीरंगा नॅशनल पार्क मध्ये, प्रसिद्धच त्याच्यासाठी आहे, एकशिंगी गेंड्यासाठी. ओके, इंडियन रायनोसाठी. तर जवळपास आपल्याला रायनो जे आहेत ते हंट केले जातात त्यांच्या हॉर्नसाठी, हे तुम्हाला मी आधीही सांगितलेलं होतं. रायनोचा हॉर्न जर काढला ना तर रायनो मध्ये जगण्याचा कोणता कॉन्फिडन्सच राहत नाही, आणि म्हणून त्यांच्या डेथ होतात. डेथचं कारण काय आहे? त्यांना डायरेक्ट किल केलं जातं असं नाही, तर त्यांचा हॉर्न काढला जातो. कधी कधी मारून हॉर्न काढला जातो, कधी कधी डायरेक्ट आणि तसं सोडलं जातं. त्याच्यानंतर त्याच्या जगण्याचा कॉन्फिडन्स तो गमावून बसतो, कारण तेच त्याचं काय असतं, बळ असतं एक प्रकारे. तर कुठेतरी त्याच्यामुळे पुढे त्यांची डेथ होते. तर 2019 मध्ये गव्हर्नमेंट ऑफ आसाम जे आहे त्यांनी रायनो कन्झर्वेशन फोर्स इस्टॅब्लिश केली, आणि त्याच्या थ्रू रायनोची जी पोचिंग होते त्याला कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. ज्या काही पोचिंग किंवा हंटिंग त्याच्या रिलेटेड ज्या काही ऍक्टिव्हिटीज असतील त्या कम्प्लिटली बंद करण्यासाठी ही रायनो कन्झर्वेशन फोर्स वर्क करत होती. आणि ती कुठे? काझीरंगा नॅशनल पार्क मध्ये, कारण तिथेच सगळ्यात जास्त आपल्याला संख्या बघायला मिळते. आणि हे गव्हर्नमेंटचं जे इनिशिएटिव्ह आहे याच्यामुळेच कुठेतरी आपल्याला काय बघायला मिळतं, की रायनोची संख्या जी आहे, म्हणजे 2022 नंतर 21 लास्टला, डिसेंबर 21 ला काय झालं होतं, रायनो बघायला मिळालेले आपल्याला डेथ. त्याच्यानंतर एकही रायनो दगावलेला नाहीये, आणि ही खूप चांगली आपल्यासाठी काय आहे, गोष्ट आहे. अशाच पद्धतीने जर आपण सगळ्या वन्य प्राण्यांची आपण काळजी घेतली, आपल्याकडे बायोडायव्हर्सिटी तेवढी काय होईल, फ्लरिश होईल. रायनो कन्झर्वेशन प्रोजेक्ट इन बिहार. आता प्रोजेक्ट जो आहे रायनो कन्झर्वेशनचा बिहारमध्ये पण आपल्याला बघायला मिळतो. वेस्ट चंपारण एरियामध्ये वाल्मिकी नॅशनल पार्क आहे बिहारमध्ये, तिथे आपल्याला काय केलेलं आहे, रायनो कन्झर्वेशन प्रोजेक्ट इस्टॅब्लिश केलेला आहे, जे वन हॉर्न रायनोसोरस साठी काय करतं, हेल्प करतं, त्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी मदत करतात. टार्गेट ठेवलेलं आहे की जिथे तिथे नंबर्स जे आहेत ते फार कमी आहेत, आणि रायनोची संख्या तिथे काय करणं, वाढवणं. ऍटलिस्ट दरवर्षी त्या स्टेटमध्ये 3% रायनोची संख्या काय करणं, वाढवणं. टार्गेट एक आहे, सेट करण्यात आलेलं आहे हे. आणि याच्यामुळे रायनो संख्या वाढवण्यासाठी आपल्याला आधी काय करावं लागेल, रायनो हॅबिटेट जे आहे नॅशनल पार्क मध्ये ते पहिलं वाढवावं लागेल. कारण हॅबिटेट म्हणजे काय, त्यांच्या राहण्याची जागा. आता हे एक शिंगी गेंडा आहेत, तर त्यांचा राहण्याचा जागा हा लिमिटेड असेल का? आपण जसे राहतो लिमिटेड एरियामध्ये नाही, हे प्राणी आहेत, हे काय करतात, बाहेर जाऊन भरण पोषण करतात आपलं. ते त्यांचा एक रूट असतो, ज्याला मायग्रेटरी रूट म्हणतात. ओके, जे मायग्रेशन करतात, येतात जातात, तिथून ते फिरतात. त्यांना आपण आणखी एक टर्म पण वापरलेली आहे एन्व्हायरमेंटच्या बेसिक मध्ये, आठवते तुम्हाला? होम रेंज. दिवसभरातून ते जिकडे तिकडे जातील आणि वापस येतील, त्याला आपण काय म्हणतो, होम रेंज. तर आता हे जे नॅशनल पार्क आहे, कोणतं नॅशनल पार्क? वाल्मिकी नॅशनल पार्क. कुठे आहे? बिहारमध्ये, वेस्ट चंपारण डिस्ट्रिक्ट ऑफ बिहार. इथे आपल्याला हे बघायला मिळतं, जिथे 3% दरवर्षी आपल्याला रायनोसोरसची संख्या वाढवायची आहे. आणि ती वाढवण्यासाठी त्यांची हॅबिटेट म्हणजे त्यांचं राहण्याचं ठिकाण, त्यांच्या राहण्याच्या ठिकाणामध्ये आधी वाढ केली पाहिजे. आणि ती किती करायची आहे? 5% ओव्हर द नेक्स्ट 2 इयर्स. 2 वर्षामध्ये 5% इतकी त्यांच्या राहण्याच्या जागेमध्ये आधी काय करायला लागणार आहे, आपल्याला संख्या वाढवावी लागणार आहे. आणि अशा पद्धतीने 3% संख्या आपोआप वाढत जाईल. 2 इयर्स मध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की ओनली 1 मेल रायनोसरस जो आहे तो ओपन हॅबिटेट मध्ये आपल्याला बघायला मिळत होता वाल्मिकी नॅशनल पार्क मध्ये. म्हणजे ही काय आहे, शोकांतिक आहे. 1 मेल रायनोसोरस, फक्त एकच मेल रायनोसोरस आहे. तर त्यांचं ब्रीडिंग कसं होणार, रिप्रोडक्शन कसं आपण होणार, आणि संख्या कशी वाढणार, बरोबर की नाही? सो अपार्ट फ्रॉम दॅट, मग पटना झू जे आहे त्याच्यामध्ये 14 वन हॉर्न रायनोज आहेत, जे कॅप्टिव्ह हॅबिटेट मध्ये आपल्याला बघायला मिळतात कन्झर्वेशन प्रोजेक्ट मुळे. आता कॅप्टिव्ह हॅबिटेटचा अर्थ काय होतो, की एका लिमिटेड एरियामध्ये त्यांना काय करणं, मेंटेन करणं, जसं लॅब मध्ये वगैरे आपण मेंटेन करतो, कॅप्टिव्हिटी पण म्हणतात त्याला. ओके, म्हणजेच काय, त्यांना कॅप्चर करणं आणि एका लिमिटेड एरियामध्ये त्यांच्यासाठी आर्टिफिशियल एरिया तयार करणं. जसं पेंग्विन आणले आपल्याकडे, आर्टिफिशियल एरिया केला की नाही तयार, मुंबईमध्ये बघतो आपण, आहे का त्यांना सुटेबल क्लायमेट, पण तरी तिथे ते राहत आहेत ग्रो करण्यासाठी. तर हे हा एरिया काय असतो, कॅप्टिव्ह हॅबिटेट त्याला म्हणतात. ओके, लार्जेस्ट ब्रीडिंग प्रोग्राम जो आहे फॉर द कन्झर्वेशन ऑफ वन हॉर्न रायनोसरस, तो बिहारचा हा प्रोजेक्ट ओळखला जातो. आणि हे जे बॉर्न होतात ते कशा मॅनरने होतात, प्लॅन मॅनरने बॉर्न होणार, कॅप्टिव्ह मध्ये बॉर्न होणार. आणि मग त्यांना सोडणार कुठे, आपण नॅचरल वाईल्ड हॅबिटेट मध्ये सोडणार. कॅप्टिव्ह हॅबिटेट म्हणजे काय, आर्टिफिशियल, त्यांच्यासाठी क्रिएट केला गेलेला आहे संख्या वाढवण्यासाठी. तिथं ते काय होणार, रिप्रोड्यूस होणार, संख्या वाढणार. आणि मग संख्या वाढली की त्यांना सोडणार कुठे, आपण जंगलामध्ये, वाईल्ड मध्ये. आणि अशा पद्धतीने त्यांची काय होणार,
संख्या आपल्याकडे वाढणार, जी दरवर्षी आपल्याला किती टक्के वाढवायची आहे? 3%. 3% आपल्याला काय बघायला मिळणार आहे? संख्या वाढवणार. आणि हॅबिटेट 2 वर्षामध्ये किती वाढवायचंय? 5%. 5%. कोणत्या याचं नॅशनल पार्कचा, आपण इथे बिहार मधल्या कोणत्या नॅशनल पार्कचा उल्लेख केलेला आहे आपण इथे? वाल्मिकी नॅशनल पार्क. आणि बिहार. आसाम मधल्या सगळ्यात जास्त रायनोची संख्या कोणत्या नॅशनल पार्क मध्ये बघायला मिळते? काझीरंगा नॅशनल पार्क. आणि त्याचबरोबर इतर कोणत्याही एका नॅशनल पार्कचं नाव सांगा मला आसाम मधल्या. मानस येस, मानस नॅशनल पार्क. बरोबर. ओके, बेसिक गोष्टी लक्षात आलेल्या आहेत आता तुम्हाला. IUCNच्या कोणत्या कॅटेगरीमध्ये हे येतं? Vulnerable. वल्नरेबल या कॅटेगरीमध्ये येतं. IUCNच्या रेड डेटा बुक मध्ये किती कॅटेगरीज असतात? 9 categories. 9 कॅटेगरीज बघायला मिळतात. काझीरंगा नॅशनल पार्क कुठे आहे? आसाम मध्ये. आसाम मध्ये आहे. आसामचे मुख्यमंत्री कोण आहेत? विश्वा विश्व आठवतंय का? हेमंत बिस्वा शर्मा. ओके, हेमंता बिस्वा शर्मा. ओके, नाव वेगवेगळं असू शकतात, इंग्लिश मध्ये प्रोनाउन्सिएशन वेगळं आणि मराठीमध्ये आपण काय करतो वेगळ्या पद्धतीने. तर जवळपास आपल्याला लास्ट हंटिंग कधी बघायला मिळालेली आसाम मध्ये? 28 डिसेंबर 2021. 2021. डिसेंबर 2021 मध्ये. बरोबर. मार्च 2022 नुसार आसाम मध्ये रायनोसची संख्या किती होती? 3700. 700. 2613. आणि 3700 ही इंडियन वाईल्ड मध्ये असणारी संख्या आहे. ओके, इंडियामध्ये वाईल्ड मध्ये असणाऱ्या टोटल रायनोची संख्या किती? 3700. ओके, याचं कॅरेक्टरिस्टिक काय आहे? रायनोचं फीचर काय आहे महत्वाचं? वन हॉर्न युनिकॉर्न. हॉर्न. आणि त्याच्यासाठी त्याची काय केली जाते? हंटिंग. बरोबर. ओके, देन आसामने असे काही एफर्ट घेतले की डिसेंबर 2021 नंतर एकही रायनो किल झाला नाही? रायनो कन्झर्वेशन फोर्स एस्टॅब्लिश केला. येस, रायनो कन्झर्वेशन फोर्स एस्टॅब्लिश केलं, ज्याच्यानुसार काय होणार, तिथे एकही आपल्याला रायनो किल झालेला दिसणार नाही, कारण त्यांना काय दिले, काही राईट्स, आणि ते प्रोटेक्ट करणार, कंट्रोल करणार पोचिंगला. आणि स्पेशली ते कधी केले? गव्हर्नमेंटने, आसाम गव्हर्नमेंटने हे पाऊल कधी उचललं? 2019. रायनो कन्झर्वेशन फोर्सचं 2019 मध्ये. मानसी, खूप छान करतायत तुम्ही. विशाखापट्टणम मध्ये, आता ही एक न्यूज आहे. विशाखापट्टणम ही आंध्र प्रदेशची राजधानी आहे. ओके, तर आंध्र प्रदेशचे चीफ मिनिस्टर जे होते YS जगनमोहन रेड्डी यांनी अनाऊन्स केलं जानेवारी 31, 2023 ला की विशाखापट्टणम जी असेल ती आंध्र प्रदेशची काय असेल? न्यू कॅपिटल असेल. 2019 मध्ये जगनमोहन रेड्डी जे आहे त्यांनी ही आयडिया पहिल्यांदा प्रपोज केलेली की कशा संदर्भात होती, तर डिसेंट्रलाइज डेव्हलपमेंट अँड डिसाइडेड टू इस्टॅब्लिश 3 कॅपिटल्स इन द स्टेट. त्यांचं म्हणणं होतं की जर 3 कॅपिटल आपल्या राज्यामध्ये आपण इस्टॅब्लिश केल्या तर कुठेतरी आपल्याला डिसेंट्रलाइज डेव्हलपमेंट बघायला मिळेल. आता इथे डिसेंट्रलायझेशन वर्ड आपण पॉलिटिकली बऱ्याचदा तुम्ही ऐकलं असेल. सेंट्रलायझेशन आणि डिसेंट्रलायझेशन. सेंट्रलायझेशन मध्ये काय होते? सत्ता एक हाती एकवटते, म्हणजेच काय, पॉवरचा एकच सोर्स असणं, एका हाती सत्ता केंद्रित होणं. आणि डिसेंट्रलायझेशन म्हणजे काय? सत्तेचं विभाजन करणं, सत्ता डिस्ट्रीब्युट करणं. ओके, तर डेव्हलपमेंटशी जोडला गेला तर डिसेंट्रलाइज हा वर्ड. डिसेंट्रलाइज डेव्हलपमेंट म्हणजे काय? तर वेगवेगळ्या ठिकाणातून आपली डेव्हलपमेंट होणं, कोणत्याही एका ठिकाणातून नाही. समजा महाराष्ट्र आहे, त्याची आपल्याला कॅपिटल काय बघायला मिळते? मुंबई. महाराष्ट्राची कॅपिटल काय आहे? मुंबई. इकॉनॉमिक मुंबई. कॅपिटल पण म्हटलं जाते की नाही मुंबईला. सो ही जी मुंबई आहे, मुंबईमध्येच क्लस्टर तयार झाले की नाही? म्हणजे आपल्याला जर सोर्सेस बघायचे झाले, इकॉनॉमिक सोर्सेस, तर मुंबईमधूनच जनरेट होत आहेत की नाही? जे उत्पन्न आहे, देशाला जर सगळ्यात जास्त उत्पन्न मुंबईतून मिळतं, तर मुंबई हे पूर्ण जो मुंबईचा एरिया आहे त्या ठिकाणाहूनच. आणि मुंबईचा जो ट्रायबल रिजन आहे तिथे आपल्याला काहीच डेव्हलपमेंट बघायला नाही मिळणार. इव्हन तिथले लोक मायग्रेट होऊन सिटी प्लेसला येत आहेत, आणि एका ठिकाणीच काय होत आहेत, त्या गोष्टी बिल्ड होत आहेत किंवा गर्दी होते. आणि ही गर्दी झाल्यामुळे आपल्याला काय बघायला मिळतं की सगळ्यात जास्त प्रॉब्लेम होतात राहण्याचे, सेटलमेंटचे.
कशाही सेटलमेंट इस्टॅब्लिश होतात, कुठेही राहू लागतात लोक, स्वच्छता राहत नाही, रिसोर्सेस अपुरे पडतात, बरोबर की नाही. देन आणखी लोकांच्या गरजा व्यवस्थित पूर्ण होत नाही, गरीब श्रीमंती दरी वाढत जाते. कारण का तर कोणत्या स्टँडर्ड मध्ये कुठे राहत आहेत तुम्ही. आता सरांनी जीडीचा टॉपिक पण टाकलेलं तुम्हाला आय थिंक ग्रुपला, डिजिटल डिस्क्रिमिनेशन, आणि हे आपण सुरुवातीच्या लेक्चर्स मध्येच बघितलेलं आहे की नाही. सुरुवातीच्या लेक्चर्स मध्येच मी तुम्हाला डिस्क्रिमिनेशन एक्सप्लेन करताना सांगितलेलं होतं की इलिटरेट, एज्युकेट, हे याच्याही पलीकडे जाऊन आता डिजिटली पण काय होणार, डिस्क्रिमिनेशन बघायला मिळणार, आणि त्याच न्यूज आता तुम्हाला बघायला मिळतात 1 वर्षानंतर, बरोबर की नाही. सो हे इंडियन सोसायटीचं हे बदलतं स्ट्रक्चर आहे, त्यातला पार्ट आला. आता डिसेंट्रलाइज डेव्हलपमेंटने काय होणार की 3 ठिकाणी जर आपण कॅपिटल वेगवेगळ्या तयार करतोय, तिन्ही ठिकाणातून काय होणार, लोक तिकडे अटॅच होणार, आणि 3 ठिकाणी तो लोड जो आहे तो डिस्ट्रीब्युट होणार. कोणत्याही एका ठिकाणी लोड येणार नाही. तर ह्या 3 कॅपिटल्स कोणत्या प्लॅन केलेल्या त्यांनी ते बघूयात. 2019 मध्ये ह्या प्लॅन केल्यात. ओके, अमरावती आहे स्टॅट्युटरी कॅपिटल, तिला कन्सिडर केलं गेलं. विशाखापट्टणम आहे एक्झिक्युटिव्ह कॅपिटल म्हटलं गेलं, आणि कर्नूल आहे तिला ज्युडिशियल कॅपिटल म्हटलं गेलं. आणि 2021 मध्ये स्टेटने मात्र माइंड चेंज केला. 2019 ला ठरवलं जगनमोहन रेड्डी यांनी, त्यांनी चीफ मिनिस्टर आहेत ते आंध्र प्रदेशचे, की आपण काय करू, 3 कॅपिटल आणि डिसेंट्रलाइज डेव्हलपमेंट करून आणू. आणि 3 कॅपिटल कोणत्या, अमरावती, विशाखापट्टणम, कुर्नूल. ओके, ह्या 3 कॅपिटल, आणि वेगवेगळ्या कारणासाठी स्टॅट्युटरी कॅपिटल, एक्झिक्युटिव्ह कॅपिटल आणि ज्युडिशियल कॅपिटल असं ठरवूयात आपण. पण 2021 ला काय झालं, गव्हर्नमेंटने माइंड चेंज केलं, आणि मार्च 2022 मध्ये आंध्र प्रदेशचे हायकोर्ट आहे त्यांनी स्टेट गव्हर्नमेंटला डायरेक्शन दिली की तुम्ही टू डेव्हलप द प्रपोज कॅपिटल अमरावती. ओके, तुम्ही काय करा, अमरावती कॅपिटल करा. मग आंध्र प्रदेश गव्हर्नमेंटने चॅलेंज केलं हायकोर्टच्या ऑर्डरला सुप्रीम कोर्टमध्ये, आणि सुप्रीम कोर्टने काय केलं, ऑर्डर काढली की हायकोर्टची ऑर्डर आहे तशी तीच बरोबर आहे, अशा 3 कॅपिटल तुम्ही इस्टॅब्लिश नका करू. आणि करंटली तो मॅटर काय आहे, सुप्रीम कोर्टकडे. अकॉर्डिंग टू 2014 ला आंध्र प्रदेश रिऑर्गनायझेशन ऍक्ट आपण बघितलेला आहे 2014 मध्ये, तर त्याच्या अकॉर्डिंग आंध्र प्रदेश स्टेट जे आहे ते काय असेल, बायफर्केटेड केलं गेलं, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश अशी 2 राज्य बनवण्यात आली. ओके, 2014 ला. आणि त्याच्यासाठी कायदा कोणता बनवला, आंध्र प्रदेश रिऑर्गनायझेशन ऍक्ट 2014. तर याच्यानुसार एक शिवराम कृष्णन कमिटी जी आहे ती इस्टॅब्लिश झाली सेंट्रल गव्हर्नमेंट कडून, आणि त्यांनी सजेशन दिलं आंध्र प्रदेशच्या साईडने की कॅपिटल आंध्र प्रदेशची जी आहे ना ती एक तयार करावी, आणि त्यांनी एक रिपोर्ट तयार केला. ओके, आणि तो सबमिट केला 27 ऑगस्ट 2014 ला. आणि कमिटीने अपोज केलं की तुम्ही ज्या सुपर कॅपिटल तयार करताय ना, लाईक अमरावती, एक सिंगल कॅपिटल, तर त्याला अपोज केलं. आणि 13 कंट्रीज ज्या आहेत वर्ल्ड मध्ये, त्यांच्या जगामध्ये आपल्याला बघायला मिळतात की 13 देश आहेत ज्यांच्या काय आहेत मोर दॅन 1 कॅपिटल सिटीज आपल्याला बघायला मिळतात. जगामध्ये किती देश आहेत, असे 13. पण ह्या कमिटीने काय केलं, अपोज केलं की तुम्ही काय करताय, सुपर कॅपिटल एक तयार करताय, ते चुकीचं आहे. अशा पद्धतीने ह्या न्यूज होत्या आंध्र प्रदेशच्या कॅपिटल बद्दल. सुप्रीम कोर्ट कडे आता काय आहे, पूर्णपणे इथे स्टेटमेंटही आपण बघितली, त्यांनी चॅलेंज केल्यानंतर सुप्रीम कोर्टने काय केलेलं आहे करंटली, तसंच मॅटर सुप्रीम कोर्ट कडे आपल्याला बघायला मिळतं. याच्याविषयी न्यूज आली तर ती आपला पुढचा पार्ट असेल या टॉपिकचा. ओके, इतकं क्लिअर आहे तुम्हाला. येस मॅम. अशा पद्धतीने चला सुरुवात करू याची पण रिव्हिजन. विशाखापट्टणम आंध्र प्रदेशची काय असणार, कॅपिटल. आंध्र प्रदेश चीफ मिनिस्टर जे आहेत त्यांचं नाव काय, वाय.एस. जगनमोहन रेड्डी. वाय.एस. जगनमोहन रेड्डी. यांनी विशाखापट्टणम नवीन कॅपिटल असेल असं कधी घोषित केलं, 31 2019 2020. 31 जानेवारी 2023. जानेवारी यापूर्वी कोणती कॅपिटल आंध्र प्रदेशची असावी असं कोर्टने म्हटलेलं, अमरावती. येस, अमरावती. मार्च 2022 मध्ये. ओके, जगनमोहन रेड्डी यांचं 3 कॅपिटलचं ड्रीम होतं, आयडिया होती. ओके, जी कधी आयडिया आलेली त्यांना, 2019 2019 ला. किती, कोणत्या होत्या त्या 3 कॅपिटल, अमरावती, विशाखापट्टणम. अमरावती, विशाखापट्टणम आणि कुर्नूल, बरोबर की नाही. ह्या 3, अमरावती, विशाखापट्टणम आणि कुर्नूल अशा काय असतील, 3 कॅपिटल असतील. अमरावती कशासाठी, स्टॅट्युटरी कॅपिटल. त्याच्यानंतर विशाखापट्टणम एक्झिक्युटिव्ह कॅपिटल, आणि कुर्नूल ज्युडिशियल कॅपिटल. ओके, 2021 मध्ये गव्हर्नमेंटने काय केलं, माइंडसेट चेंज केला,
आणि 2022 मध्ये हायकोर्टने सांगितलं तुम्ही अमरावतीला कॅपिटल कन्सिडर करा, बरोबर की नाही, प्रपोज केलं. देन पुन्हा सुप्रीम कोर्ट कडे गेला मुद्दा. सुप्रीम कोर्ट कडून पुन्हा मग सेंट्रल गव्हर्नमेंटची एक कमिटी तयार झाली, ओके, जी शिवरामकृष्णन कमिटी आहे. त्यांनी सजेस्ट केलं की तुम्ही काय करताय, एक कॅपिटल तुम्ही आंध्र प्रदेशसाठी सबमिट करावे, याच्यासाठी जे सजेशन्स होते त्याच्यासाठी रिपोर्ट बनवला आणि तो सबमिट केला गव्हर्नमेंटला. मग त्याच्यानंतर आपल्याला काय बघायला मिळते की कमिटीने जी सुपर कॅपिटल अमरावती होती त्याच्यासारखी सिंगल कॅपिटल क्रिएशन जे होतं त्याला काय केलं, अपोज केलं. आणि आता जगामध्ये बघायला मिळते की 13 कंट्रीज मध्ये एक पेक्षा जास्त कॅपिटल आहेत. या फॅक्ट्स लक्षात, फॅक्टफुल कॉन्टेंट होता हा, प्रीचा कॉन्टेंट आहे. आणि मेनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आलं तर स्टेट रिऑर्गनायझेशन ऍक्ट संदर्भात काय आलं तर येईल टॉपिक, ओके, याच्या संदर्भात येणार नाही. हा कम्प्लिटली काय होता, प्रीचा. पहिले 2 टॉपिक होते ते तुम्ही मेन्स मध्ये युटिलाइज करू शकत होतात, ओके. देन उस्मानाबाद डिस्ट्रिक्ट कोर्ट इज द फर्स्ट कोर्ट टू इम्प्लिमेंट ई सिस्टम फॉर फंक्शनिंग. पहिल्यांदा महाराष्ट्रातलं उस्मानाबाद हे शहर फर्स्ट कोर्ट आहे ज्यांनी काय केलं, ई सिस्टम म्हणजे ऑनलाईन प्रणालीचा वापर केला, ओके. आणि हे इनॉग्रेशन झालं 8 जानेवारी 2023 ला अरुण पेडणेकर यांच्या हस्ते. जे कोर्ट रिलेटेड जे काही फंक्शन आहेत, उदाहरणार्थ फायलिंग, पेमेंट, अदर कोर्ट सर्व्हिसेस ज्या आहेत त्या सगळ्या कशा थ्रू होतील, आता मोबाईल ऍप थ्रू किंवा ऑनलाईन मोडने होतील. तर ही सुद्धा काय आहे, प्रीची फॅक्ट आहे. तर ही नॉर्मली 2-3 स्टेटमेंट मध्ये लक्षात ठेवा. यामध्ये पॉइंट कोणते लक्षात ठेवायचे, पहिलं कोणतं, महाराष्ट्रातलं पहिलं कोणतं कोर्ट आहे ज्यांनी ई सिस्टम फंक्शन सुरू केलं, उस्मानाबाद डिस्ट्रिक्ट. उस्मानाबाद. उस्मानाबाद डिस्ट्रिक्ट कोर्ट, ओके. कधी, 8 जानेवारी 2023. इनॉग्रेशन कोणाकडून झालं, अरुण पेंडे. अरुण अरुण पेड. पेडणेकर, ओके. आणि जे कोणते फंक्शन जे आहेत ते ऑनलाईन चालणार, फायलिंग, पेमेंट. फायलिंग, पेमेंट, बरोबर, आणि इतर कोर्ट सर्व्हिस. तो ही पण प्रीची फॅक्ट होती. त्याच्यानंतर आर्बिट्रेशन नाऊ इन्स्टेड ऑफ लेबर कोर्ट्स, ओके. लेबर कोर्ट्सच्या अलावा लवाद तयार करण्याविषयीची ही न्यूज आहे. ही पॉलिटीची न्यूज आपण कव्हर करतोय. याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळते की जवळपास थाउजंड्स ऑफ केसेस ज्या आहेत लेबर कोर्ट्स मध्ये पेंडिंग बघायला मिळतात स्टेटमध्ये. आणि स्टेट गव्हर्नमेंटने याच्यासाठी एक महत्वाचं काय केलेलं आहे, पाऊल उचललेलं आहे. 17 मार्च 2023 ला त्यांनी ठरवलं की हे जे कोर्ट आहे ते परमनंटली काय करायचे, बंद करायचे. आणि त्याच्याऐवजी आपण काय तयार करू, आर्बिट्रेट्स म्हणजेच काय, लवाद तयार करू. ट्रिब्युनल्स पण म्हणतात त्याला, ओके. ट्रिब्युनल्स काय करू, फॉर्म करू, जेणेकरून वर्कर्सला, हे बघा आता कोर्ट आणि ट्रिब्युनल याच्यामधला सगळ्यात आधी तर डिफरन्स समजून घ्या. कोर्ट कशी कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजनने एक तयार झालेला आहे आणि हे काय होतं, स्टॅट्युटरी, एक तर कायदा वगैरे बनवला तर लवाद तयार केला जातो किंवा एखाद्या पर्टिक्युलर उद्देशाने तयार केला जातो. कोर्ट हे काय आहे, स्ट्रक्चर असं आहे की जे परमनंट आहे आपल्या देशामध्ये. लवाद हे काही कारणास्तव तयार केले जाणार, बरोबर की नाही, एखाद्या इश्यूवर आपल्याला सोल्युशन काढण्यासाठी. या दोघांमध्ये आपल्याला फरक बघायला मिळतो. आणखी फरक काय, तर कोर्टमध्ये पूर्णपणे जे काही पुरावे वगैरे आहे, शहानिशा हे ते व्हायला वेळ लागतो, वेळखाऊ प्रोसेस होते. इकडे काय होतात, ते लवकरात लवकर सॉर्ट करायचा प्रयत्न केला जातो. हा एक महत्वाचा दोघांमधला डिफरन्स आहे. त्याचबरोबर हे स्पेशल लॉने तयार केले जातात आणि लवादांना परमिशन कुणाकडून असेल, गव्हर्नमेंट कडून. सो त्यांच्याकडच्या पॉवर काय असतील, लिमिटेड असतील. कारण का, तर तिथे इंटरफेरन्स ऑफ गव्हर्नमेंट आला. आणि कोर्टमध्ये तुम्हाला इंटरफरन्स बघायला मिळतो का, ऑटोनॉमस बॉडी आहे की नाही, तिथले डिसिजन त्यांच्या अंतर्गत न्यायाधीशच घेणार, बरोबर की नाही. तिथे गव्हर्नमेंटचा हस्तक्षेप आहे का, गव्हर्नमेंटचा हस्तक्षेप आहे का, नाही. मग ते कलेजियम वगैरे इश्यू आहे ना, तो चर्चेचा वेगळा मुद्दा झाला, तो पॉलिटीचा पार्ट झाला. परंतु गव्हर्नमेंटच्या हस्तक्षेपा व्यतिरिक्त ती काय करेल, ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे आणि ऑटोनॉमसली वर्क करेल त्यांच्या प्रोसिजरनुसार, कॉन्स्टिट्यूशनने दिलेल्या नियमांनुसार. आणि कॉन्स्टिट्यूशनचा अर्थही लावेल. लवादांना तेवढे राईट्स नाही जेवढे कोर्टला आहेत, ओके. तर जे टेन्यूर ट्रिब्युनलचे असणार किंवा मेंबर्सची अपॉइंटमेंट असणार ती गव्हर्नमेंट करणार आणि तिकडची एक वेगळी सिस्टम. तर हे डिफरन्स दोघांमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. बेसिक डिफरन्स लक्षात आला दोघांमधला, बेसिक Yes, डिफरन्स ma'am. लक्षात आला, येस मॅम. ओके. Yes, ma'am. आता इथे आपल्याला पुढे बघायला मिळतात की ज्या फॅक्टरीज आहेत ज्यांच्यामध्ये लेस दॅन 300 वर्कर्स आहेत ते काय करू शकतात, डिक्लेअर करू शकतात ले ऑफ विदाऊट द परमिशन ऑफ गव्हर्नमेंट. म्हणजेच बघा, बऱ्याचशा फॅक्टरीज ज्या आहेत त्या काय दिसतात आपल्याला, बंद पडणं किंवा त्यांच्या गोष्टी आपल्या नियम असतात. आता 300 जे असतील ते काय करतील, डिक्लेअर करू शकतील ले ऑफ. आता यांच्यामध्ये मॅन्डेटरी आहे की तुम्ही 60 डेजची
नोटीस दिली पाहिजे मॅनेजमेंटला. समजा वर्कर्स आहेत, वर्कर्सने काय केलं पाहिजे, आता 300 वर्कर, समजा माझी इंडस्ट्री आहे एबीसी नावाची, तिच्यामध्ये मी एका पर्टिक्युलर प्रोडक्टचं प्रोडक्शन घेते आणि 300 वर्कर काम करतायत. आता या वर्करला काही जर मी प्रोव्हाइड करत नाही सेवा सुविधा, तर हे काय करतात, स्ट्राईक वर जातात. आता स्ट्राईक वर जाण्यासाठी मॅनेजमेंटला माहित तर पाहिजे की नाही. समजा माझ्या याच्यामध्ये रॉ मटेरियल असेल, एबीसी नावाची कंपनी फूड प्रोडक्ट तयार करते फ्रॉम फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स. तर फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स काय होऊ शकतात, खराब होऊ शकतात, बरोबर की नाही, डिस्ट्रॉइड होऊ शकतात. तर मग मी समजा रॉ मटेरियल वगैरे मागवलं तर ते वेस्टेजच होईल. मग वर्कर्सने असं अचानक नाही केलं पाहिजे, किंवा कुणाची ऑर्डर असेल ती मला जर फुलफिल करायची असेल तर मला प्रॉब्लेम होणार की नाही तिथे. तर अशा पद्धतीने इथे आपल्याला काय करायचं आहे की 300 वर्कर्स जे आहेत तर त्यांनी काय केलं पाहिजे, मला मॅनेजमेंट म्हणजे मी माझ्या अगेन्स्ट स्ट्राईक करायचे, तर त्यांनी मला 60 दिवसांच्या आधी काय केलं पाहिजे, नोटिफाय केलं पाहिजे, हे सांगण्यात आलं. ओके, मॅन्डेटरी करण्यात आलं. आता रिकमेंडेशन जे आहेत ते सेंट्रल लेबर कमिशनने दिलेलं आपल्याला बघायला मिळतात की सेंट्रल गव्हर्नमेंट consolidated all 29 labor laws and approved the wage code, industrial relation code, social security code, occupational safety, then health and workplace condition code. हे काय, ह्या रिकमेंडेशन कोणी दिलेले आहेत, सेंट्रल लेबर कमिशनने. या रिकमेंडेशनने सगळ्या या गोष्टींना काय केलेलं आहे, 23 लेबर लॉज आहेत त्यांना कन्सोलिडेट करून अशा पद्धतीचे काय केलेले आहेत, कोड तयार केलेले आहेत, जेणेकरून याचा अर्थ, आता बघा जेव्हा कोर्ट आहे तर संविधान आहे त्यांच्याकडे रेफरन्ससाठी की कशा पद्धतीने आपण काय करावं, लॉ अँड जस्टिस द्यावा, बरोबर की नाही, लॉ ऑर्डर मेंटेन करायची आणि जस्टिस द्यायचे. ऑप्टिमिस्टिकली सुप्रीम कोर्टचे डिसिजन्स असतात आणि युपीएससीच्या कॅन्डिडेटने ऑलवेज सुप्रीम कोर्टला फॉलो पण केलं पाहिजे, जेणेकरून ती ऑप्टिमिस्टिसिटी तुमच्या कन्क्लुजन मध्ये फॉर्म होते. तर इथे आपल्याला बघायला मिळतं की किचकट प्रक्रिया, कारण इकडे तर तुम्हाला रेफरन्सला संविधान आहे, लेबरसाठी स्पेशल संविधानात जास्त प्रोव्हिजन बघायला मिळतील का, नाही, त्यांच्यासाठी काय असणार आहे, लेबर लॉज. आणि हे खूप सारे लेबर लॉज आहेत ज्यांच्यामुळे कुठेतरी कन्फ्युजन क्रिएट होईल. तर मग यांनी पर्टिक्युलर काय केले, कोड तयार केले. तर वेज संबंधी वेगळं, इंडस्ट्री बरोबरच्या रिलेशनचं वेगळं, सोशल सिक्युरिटीचं वेगळं, ऑक्युपेशन सेफ्टीचं वेगळं, हेल्थ वर्कप्लेस कंडिशन जे आहे त्याचं वेगळं. आणि हे सेग्रेगेशन झालं की नाही प्रॉपर पद्धतीने. आणि एक्झॅक्टली लवाद आणि कोर्ट मध्ये काय राहतं, पुराव्यांच्या आधारे न्याय पद्धती. आणि लवादांकडून काय असतं, नॅचरल जस्टिस जो आहे ना, म्हणजे त्यांना योग्य पद्धतीने वाटतंय की नाही त्याच्यानुसार काय करणार, ते डिसिजन्स देणार. नॅचरल जस्टिस तिथं आपल्याला बघायला मिळतं. नॅचरल जस्टिस आणि प्रॉपर कोर्टची प्रोसिजर दोघांमध्ये फरक. नॅचरल जस्टिस म्हणजे नेमकं काय, की तिथली सिच्युएशन काय आहे त्याचा स्टडी करून योग्य काय आणि अयोग्य काय हे नॅचरल जस्टिसने, कोणतेही आर्टिकल नाही संविधानाचं, कोणतंही नाहीये, काही कायदा नाहीये, तर नॅचरली डिसाइड करतात. कारण का, तर मोडिफाय होतोय, काळानुसार परिस्थिती बदलते आणि त्या बदलत्या काळानुसार काही निर्णयही घ्यावे लागतात. तर लवादांचं काम त्या पद्धतीने चालतं. तर लक्षात आली ही सुद्धा न्यूज. लेबर कोडच्या जागी आता काय असणार आहे, लवाद असणार आहे. तर हे सुद्धा व्यवस्थित स्टडी करा, याच्यावरही चान्सेस आहेत की प्रीला क्वेश्चन येऊ शकतो किंवा मेन्सलाही क्वेश्चन येऊ शकतो. ओके, तर मी इथे मात्र तो शॉर्ट मध्येच इन्क्लूड केलेला आहे, कारण 5-6 ज्या गोष्टी आहेत त्यांच्या बेसवर पण तुम्ही आन्सर राईट करू शकता. अनालिसिस थोडस त्याच्यामध्ये फ्रेम ठेवा. ओके, जवळपास 11 वाजलेलं आहेत. आपले 3-4 इश्यू आज पण कव्हर झालेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला पुढचं उद्याचं पुन्हा सेशन असणार आहे, त्याचीही तुम्हाला काय करेन मी, लिंक प्रोव्हाइड करेन. तर त्याच्यानुसार तुम्ही काय करा, उद्याही जॉईन करा. रेग्युलॅरिटी ठेवा, बऱ्याचशा बेसिक गोष्टी याच्यामध्ये कव्हर होत आहेत, तुम्हाला आता अंदाज येत असेल. आणि स्वतःला कॉन्फिडन्सही, तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्सही याच्यामध्ये वाढताना दिसेल. कारण का, तर प्रत्येक डायव्हर्स आपण काय करतोय, न्यूज कव्हर करतोय आणि प्रत्येक टॉपिकची आपल्याला इथे व्यवस्थित माहिती होते. ज्यांना पॉसिबल नसेल डेलीचे लाईव्ह लेक्चर करणं, त्यांनी रेकॉर्डेड कोर्सचा ऍक्सेस घ्या. आजच तुम्ही तो ऍक्सेस करून घ्या, कारण मी तुम्हाला पर्सनली आता कोणाला लिंक वगैरे सेंड करत जाणार नाहीये. तर तुम्ही काय करायचे, आपल्या याच्यामध्ये जाऊन, कोर्समध्ये जाऊन तुम्हाला तिथे नोटिफिकेशन मध्ये लिंक येत जाईल. आय थिंक ऋतुजा, ममता, क्षितिजा यांनीच काय केलेलं आहे, त्याच्यामध्ये ऍक्सेस घेतलेला आहे. तर बाकीच्यांनी सुद्धा काय करा, कोर्समध्ये जाऊन ऍक्सेस घ्या. कोर्सची थांबायचं मग आजचं. सगळ्या न्यूज क्लिअर आहेत. येस ओके, मॅम. थँक यू सो मच फॉर युअर पार्टिसिपेशन अँड कॉपरेशन. जय हिंद, जय भारत.